नमस्कार, मी अक्षय जोग. मुंबई तरुण भारतचा कालजयी सावरकर विशेषांक वाद प्रतिवाद 2020 या वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेली 2 वर्ष आपण सावरकरांवरती विशेषांक काढतोय. पहिल्या 2018 मध्ये कालजयी, 2019 मध्ये मृत्युंजय सावरकर आणि यावर्षी सावरकर वाद प्रतिवाद असा आपण सावरकर विशेषांक ई स्वरूपात आणि हार्ड कॉपी दोन्ही स्वरूपात आपण सादर करतोय तो. या विशेषांकाचं वैशिष्ट्य असं की दरवर्षी आपण नवीन सावरकर प्रेमी, सावरकर अभ्यासक आणि लेखिका यांना संधी देतो लिहिण्यासाठी आणि त्यांना एक माध्यम किंवा एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. या निमित्ताने मी या विशेषांकाचा अधिकृत संपादक आहे अक्षय जोग. आणि आपल्यासोबत यावर्षी जे लेखक आहेत या विशेषांकाचे 20 लेखक लेखिका, सगळे नवीन लेखक लेखिका आहेत. त्या सर्वांशी आपल्याला आज या आगळ्या वेगळ्या वेबिनारच्या थ्रू, कारण सध्या सगळीकडे कोविड-19 मुळे लॉकडाऊन आहे, त्यामुळे सावरकरांच्याच आधुनिक आणि विज्ञाननिष्ठा यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं तत्व जे होतं की आपण आधुनिक व्हायला हवं, ऍडव्हान्स व्हायला हवं. तर त्याच या ऍडव्हान्स आधुनिक माध्यमातून ई वेबिनारच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. मी आता आपल्याकडे 20 लेखक लेखिका आहेत. प्रत्येकाशी मी 1 बाय 1 संवाद साधणार आहे. सुरुवातीला मी सुरुवात करतोय या विशेषांकातील लेखिका प्रांजली पारगावकर यांचं. प्रांजलीजींनी सावरकर लोकशाहीवादी होते का या विषयावरती लेख लिहिला आहे आणि त्यांनी स्वतः एक माई सावरकरांवरती आणि येशूंवरती बहिणींवरती नाटक लिहिलेलं आहे आणि स्वतः त्या त्याच्यामध्ये अभिनय करतात. प्रांजलीजी, नमस्कार. नमस्कार. मी जो या विशेषांकामध्ये लेख लिहिला आहे त्याचा विषय आहे सावरकर लोकशाही विरोधी होते का. विषय खरंच खूप चांगला आहे. लेख लिहिण्याचा हा माझा तसा प्रथमच प्रयत्न आहे आणि हा लेख पहिल्यांदा मी लिहिला आणि तो सावरकरांवरती लिहायला मिळाला. याचा मला वेगळाच आनंद आहे. सावरकरांनी आपली राज्यघटना कशी असावी याविषयी अनेक लेखाद्वारे, भाषणाद्वारे त्यांनी त्यांचे मतं मांडली आहेत आणि त्यांच्या या मतांचा आजच्या लोकशाहीत कसे स्वागत झाले हे मी या विशेषांकाच्या या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे वाद प्रतिवाद, सावरकर वाद प्रतिवाद. तर जेव्हा मी माई सावरकरांवरती नाटक लिहायचं ठरवलं, त्याचा अभ्यास सुरू होता, तेव्हा मी अनेक अभ्यासकांना भेटले, अनेक त्यांच्या कुटुंबियांना भेटली. तेव्हा सगळ्यांचं एकच म्हणणं पडलं की त्यांच्या कुटुंबियांना दुःख होतं, परंतु ते कधी रडले नाही. त्यांचं जे धाडस आहे, सावरकर कुटुंबियातील स्त्रियांचं जे धाडस आहे, ते आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावं हेच एक माझ्या मनात होतं आणि त्या धाडसाचं आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी हे देखील होतं मनात. तर हे माझ्या नाटकाची प्रोसेस सुरू होती तेव्हा मला एका ग्रुपवरती फॉरवर्ड मेसेज आला होता की त्यामध्ये लिहिलं होतं की माई सावरकर यांची धर्मपत्नी म्हणजेच माई सावरकर यांचं जेव्हा निर्वाण झालं तेव्हा त्यावेळेस तात्याराव सावरकर तिकडे नव्हते. अर्थात ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या मेसेजमध्ये पुढे असं लिहिलं होतं की सावरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माई त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सावरकर तिकडे नव्हते हे त्यांना शोभते का, या भाषेत त्या म्हणजे मेसेजमध्ये लिहिलं होतं. तर सावरकरांनी समग्र सावरकर खंड पहिला यात लिहिलेलं आहे की मी कोणती तरी भेट ही शेवटची होणारच होती आणि मी माईला त्या अवस्थेत बघू शकलो नसतो म्हणून मी तेव्हा तिला भेटायला गेलो नाही. एवढ्या क्लिअरली त्यांनी त्या समग्र सावरकर मध्ये लिहिलेला आहे. तर हा मुद्दा मी माझ्या नाटकात सुद्धा मांडलेला आहे. प्रांजलीजी, धन्यवाद. आपण आता आपले दुसरे लेखक हर्ष जोशी यांच्याकडे जाऊया. त्यांचा विषय होता सावरकरांचे धोरण, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग युती. हर्ष जोशी हे स्वतः एक लेखक आणि व्याख्याते आहेत. नमस्कार हर्ष. नमस्कार, मी हर्ष जोशी. सावरकर वाद प्रतिवाद यामध्ये बोलताना माझा विषय मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची युती. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही महापुरुषाची कुठलीही कृती ही स्थलकालमान परिस्थिती सापेक्ष असते. म्हणजे ज्या काळात तो महापुरुष होऊन गेला त्या काळामध्ये जशी परिस्थिती असते त्यानुसार ती कृती होत असते. आणि जर ती व्यक्ती राजकीय पटलावरची असेल तर त्या व्यक्तीच्या राजकारणाची जी मूलतत्व असतात ती त्या कृतीमागे कार्यकारण भावाचं स्वरूप असतं. या कृती बाबतीतही असंच आहे.
साध्यानुकूल सहकार्य आणि प्रतियोगी सहकार्यता ही सावरकरांच्या राजकारणाची दोन प्रमुख मूलतत्व आहेत. साध्य म्हणजे उद्दिष्ट, त्याला अनुसरून जी गोष्ट आहे अनुकूल तिच्यासाठी सहकार्य, आणि प्रतिकूल याला विरोध, असा या तत्वांचा ढोबळमानाने अर्थ होतो. या बाबतीतही असंच आहे. आता आपण घटनाक्रम समजून घेऊयात की सन 1942-43 मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने सावरकरांनी हिंदू मंत्र्यांना मुस्लिम लीग सोबत संयुक्त मंत्रिमंडळ स्थापनेची परवानगी दिली होती. यामुळे सावरकरांवरती फाळणीवादी आणि सत्ता पिपासू असे निरर्थक आरोप केले जातात. सिंध, पंजाब, वायव्य सीमा प्रांत, बंगाल, ओरिसा आणि आसाम या 6 ठिकाणी ही संयुक्त मंत्रिमंडळ होती. आणि याबाबतची जी भूमिका आहे ती सावरकरांनी आपल्या पत्रकांमधूनच वेळोवेळी मांडलेली आहे. त्याबद्दल सविस्तर आपल्याला माझ्या लेखामध्ये वाचायला मिळेलच. फक्त 2 मुद्दे इथे सांगू इच्छितो की या संयुक्त मंत्रिमंडळाचा फायदा असा झाला की ज्या वेळेला फाळणी होणार हे निश्चित झालं त्यावेळेला पंजाब आणि बंगालच्या हिंदू महासभेनी पंजाब आणि बंगालच्या फाळणीची मागणी केली, आणि फाळणी होऊन अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल हा भारतामध्ये समाविष्ट झाला. हे लक्षात घेतल्यावरती सावरकरांवरती फाळणीवादी असा आरोप करणं किती निरर्थक आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि शिवाय सावरकरांची सनातनी, आर्य समाजी, जैन, लिंगायत आणि आंबेडकरांचा जो स्वतंत्र श्रमिक पक्ष होता त्यांच्यासोबत सुद्धा सहकार्य करायची तयारी होती. तेव्हा फक्त मुस्लिम लीगलाच त्यांनी वेटेज दिला हा आरोप अगदी निरर्थक आहे. तेव्हा चिकित्सा जरूर हवी, पण त्याचं रूपांतर हेत्वारोपात होऊ देऊ नये, इतकं म्हटलं. धन्यवाद. आपल्या पुढचे पार्टिसिपंट आहेत विभावरी बिडवे. या विभावरीताई स्वतः एक वकील आहेत, लेखिका आहेत आणि विविध विषयावरती त्या सोशल मीडियावरती लेख आणि आपली मतं व्यक्त करत असतात. विभावरीताई नमस्कार. नमस्कार. सावरकरांवर नेहमीच प्रखर राष्ट्रवादाचा किंवा त्यांनी मांडलेली हिंदुत्वाची कल्पना ही हिटलरने जो वंशवाद पुढे आणला त्यासारखी आहे असा आरोप एक होत असतो. मात्र त्यांनी इथल्या सप्तसिंधूच्या काठांवर पसरलेली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आणि प्राचीन काळापासून ज्यांचे जातीय आणि राष्ट्रीय पूर्वज एक आहेत ते हिंदू असं म्हटलं. त्यांनी ज्याप्रमाणे एकजातीय ते हिंदू अशी व्याख्या केली, म्हणजे ती त्यांची पितृभू म्हणून ते हिंदू असं म्हटलं, त्याप्रमाणेच ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक किंवा प्रेषित प्रकटला ती त्यांची पुण्यभू म्हणून तेही हिंदू असं म्हटलं. ती व्याख्या सांस्कृतिक पण होती. त्याप्रमाणे इथे जन्मलेले संप्रदाय जसं की बुद्ध, जैन, शीख किंवा इतर संप्रदायांचे पालन करणारे ते हिंदू अशी त्यांनी संकल्पना मांडली. तर त्यांची ही व्याख्या समाजात त्या काळामध्ये विषमतेमुळे जी फूट पडली होती ती दूर करण्यासाठी होती किंवा एकतेसाठी होती. ती कोणाला वगळण्यासाठी नव्हती. समस्त हिंदूंना आपल्या संघशक्तीची जाणीव करून देण्यासाठी होती आणि किंवा अल्पसंख्याक आक्रमकांचा प्रतिकार करण्यासाठी बळ देणारी होती. आणि त्यातून हिंदुत्वाची ही व्याख्या केली म्हणजे ती काही नागरिकत्वाची व्याख्या झाली नाही, तर त्यांच्या राष्ट्र संकल्पनेत इतर सर्व धर्मीय नागरिकांना सारखेच हक्क आणि संरक्षण दिलं गेलेलं होतं. आपल्याला दिसतं की त्यांनी अनेक भाषणांमधून हे मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे ती म्हणजे की त्यांनी मांडलेली ही संकल्पनाच पुढे संविधानाने किंवा इतर कायद्यांनी जसं की विवाह, दत्तक, वारसा हक्क हे जे कायदे आहेत हिंदूंचे त्यांनी ती जशीच्या तशी स्वीकारली. न्यायालयीन निकालांनीही ती तशीच म्हटली गेली. ती त्यामुळे किंवा सारखी होती असं म्हणूयात पुढे कायद्यांनी स्वीकारलेली. तर संविधानाप्रमाणे पण हिंदू म्हणजे बुद्ध, जैन, शीख, विवाह, दत्तक अशा कायद्यांप्रमाणेही ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज हे इथले जे धर्म आहेत किंवा इथले जे संप्रदाय आहेत म्हणूयात ते सर्व हिंदूच म्हटलं, अगदी सावरकरांच्या व्याख्येसारखं. ह्या सगळ्या संदर्भात न्यायालयीन निकालांनी शिक्कामोर्तब केलं. तर तुम्ही हे सगळं ह्या माझ्या लेखामध्ये, विशेषांकातील लेखामध्ये वाचू शकता. आणि ह्या कायद्यातील डेव्हलपमेंट्समुळे आपण असं निश्चितच म्हणू शकतो की त्यांची ही संकल्पना अतिशय तर्कसुसंगत आणि कालजयी होती. धन्यवाद. धन्यवाद विभावरीताई. धन्यवाद. पुढचे आपले सहभागी आहेत प्राची जोशी. त्यांचा विषय होता सावरकरांची माफीपत्रे. प्राची जोशी या एक अभिनेत्री आहेत, लेखिका आहेत आणि विविध विषयांवरचे लेखांचे अनुवाद ते करत असतात. प्राचीजी नमस्कार. नमस्कार.
सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणाऱ्या लोकांना काहीतरी खरमरीत उत्तर द्यावं असं खूप दिवस मनात होतं. म्हणजे सावरकरांबद्दल कोणता ना तरी एक असा आक्षेप म्हणजे आकस मनात बाळगून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना काहीतरी उत्तर मिळावं यासाठी मी हा लेख निवडला लिहायला. सावरकरांनी इंग्रजांना जी पत्र लिहिली ती फक्त स्वतःच्या सुटकेसाठी होती का, याचा विचार कुणी केलाय का, किंवा त्याचा अभ्यास कुणी केलाय का? सावरकरांनी स्वतःच्या सुटकेबरोबरच तुरुंगातील इतर कैद्यांच्या सुटकेसाठी सुद्धा आवेदनं पाठवलेली होती, हे किती जणांना माहितीये? दुसरं असं की सावरकरांनी माफी मागितली आणि लगेच त्यांना माफी मिळाली आणि लगेचच त्यांची तुरुंगातून सुटका झाली, असं झालं होतं का? म्हणजे असं जे बरळतात ते असं आपल्या इतर लोकांसमोर ठेवतात की सावरकरांनी माफी मागितली आणि इंग्रज सरकारने त्यांना लगेच सोडून दिलं. सावरकरांनी त्या पत्रांमध्ये इंग्रजांचं कुठल्याही प्रकारे लांगुलचलन केलेलं नाही, हे किती जणांना माहिती आहे? सावरकरांनी तुरुंगात असताना ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या जर आपण वाचल्या तर अक्षरशः अंगावरती आपल्या काटा येतो. म्हणजे इथे 14 दिवस साधं क्वारंटाईन आपल्याला व्हायला सांगितलं तर आपण वेडेपिसे होतोय. माणसं दिसत नाहीत म्हणून आपण अक्षरशः माणसांना बघण्यासाठी तडफडतोय. तर सावरकरांचा कुणी विचार केला होता का याच्यामध्ये? म्हणजे 6 महिने सावरकरांना एकही माणूस दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवलेलं होतं. बरं, त्यांना शांतपणे तुरुंगात ठेवलेलं नव्हतं, तर त्याच वेळी त्यांना भयंकर शिक्षाही केल्या जात होत्या. याचा कोणी अभ्यास केलाय का? म्हणजे इथे ना साधं बिल्डिंगची लिफ्ट बंद असेल तर 4 माळे चढून जायला लोक कुरकुर करतात, किंवा 4 माळे चढून गेल्यानंतर त्या लोकांना धाप लागते. असे लोक सावरकरांनी काय तिथे केलं किंवा काय नाही याविषयी त्यांची चेष्टा करतात. त्यांना काहीतरी उत्तर द्यावं असं वाटल्यामुळे हा मी लेख लिहिला. या लेखामध्ये तुम्हाला याची उत्तरं मिळतील असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सावरकरांचा जन्म हा तुरुंगात खितपत पडण्यासाठी झाला होता का? म्हणजे तुरुंगातच 50 वर्ष त्यांनी काढायची, तर मग भारत मातेची सेवा ते कधी करणार? यासाठी त्यांनी ती पत्र लिहिली होती की त्यांना पुढे जाऊन काहीतरी भारत मातेसाठी करता यावं. आणि त्यांनी इंग्रजांच्या 2 अटी मान्य करून मग ते तुरुंगातून सुटलेले होते. अशा अनेक गोष्टींचा खुलासा माझ्या लेखामध्ये होईल. या लेखासाठी मी अक्षय जोग यांचं स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव आणि आक्षेप हे पुस्तक संदर्भासाठी वापरलं होतं. वंदे मातरम. धन्यवाद. पुढचे पार्टिसिपंट आहेत हर्षल देव. हर्षल देव हे स्वतः बाय प्रोफेशन उत्तम बल्लवाचार्य म्हणजे शेफ आहेत आणि ते दरवर्षी भगूर मोहिमेचं आयोजन करत असतात. त्यांचा या विशेष अंकामधला लेख आहे सावरकरांचे गाय या विषयावरचे विचार. हर्षलजी नमस्कार. नमस्कार, वंदे मातरम. सावरकरांचे गाय विषयक विचार असा माझ्या लेखाचा विषय आहे. खरं तर कसं होतं की जेवढे सावरकरांवर आरोप झालेत किंवा आजही होतात त्याचं खंडनही अनेक वेळा झालेलं आहे. ते जास्त करून राजकीय असतात, परंतु हा विषय असा आहे की हा राजकीय आरोप सुद्धा होतो किंवा राजकीय फायद्यासाठी सुद्धा हा विषय घेतला जातो आणि धार्मिक विषयावरून सुद्धा त्यांच्यावर आरोप केला जातो. तर आपण दोन्ही बाजू बघितले पाहिजेत. सावरकर असं म्हणतात, म्हणजे त्यांच्या एका लेखामध्ये बरं का, सावरकरने गायीवर अनेक लेख लिहिलेत, तर त्यांच्या एका लेखाचं शीर्षक असं आहे की गाय एक उपयुक्त पशु, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. या फक्त उपयुक्त पशु या फक्त एका शब्दावरून किंवा या एका शीर्षकावरून, फक्त शीर्षकावरून बरं का, ते गोहत्येचे समर्थक होते असं काही जण आपल्या स्वार्थासाठी किंवा राजकारणासाठी म्हणतात. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी बाजू सावरकरांची बघतच नाही. गोपालन हवे, गोपूजन नव्हे या शीर्षकाचं सुद्धा सावरकरांचा एक लेख आहे. सावरकर काय म्हणतात की जी गोष्ट आपल्यासाठी उपयुक्त आहे, गायीचे जेवढे काही उपयोग आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्या गायीचं जर आपल्या राष्ट्रोन्नतीसाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी जर उपयोग होणार असेल तर त्या गायीचं पालन झालं पाहिजे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा धार्मिक विरोधाचा आपण बघूया. सर्व खलविदम ब्रह्मा या दृष्टीने जर सगळ्यात देव आहे तर गाय का देव नाही? सावरकर या प्रश्नाला प्रतिप्रश्न करतात. ते 2 प्रकारे, हा ब्रह्मसृष्टीतला वाद आहे का माया सृष्टीतला? कारण ब्रह्मसृष्टीत जर सर्व खलविदम ब्रह्म असेल तर पंचगव्य त्याचप्रमाणे पंचगाढव्य सुद्धा प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे.
आणि जी गोष्ट आणि जर माया सृष्टीचा आपण जर विचार केला तर जी गोष्ट जी जी पशु आपल्यापेक्षा बुद्धीने, इच्छेने, प्रेरणेने सगळ्यांनी हीन आहे, त्याला आपण मानवाने का म्हणून देवत मानावा. हा हा जो पूर्ण विषय आहे तो अतिशय खोल असा विषय. आणि सावरकरांचं एक अतिशय महत्वाचं त्याच्यामध्ये वाक्य मला इथे आवर्जून म्हणावं असं वाटते, की गाढवाने आपल्यापेक्षा उच्चतम असलेल्या गायीला देवी मानावे, परंतु मानवाने ते मानण्याचा गाढवपणा करू नये, हे सावरकर प्रकर्षाने तिकडे म्हणतात. तर हे सगळे माझ्या लेखात तर तुम्हाला हे वाचायला मिळेलच, पण मी माझ्या त्याबरोबरच सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, जात्युच्छेद निबंध, क्ष किरण हे सुद्धा आपल्या सगळ्यांनी वाचावं अशी तुमच्या विनंती करेल. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद. आपले पुढचे सहभागी आहेत अनिकेत घेवलीकर. हे उत्तम सतार वादक आहेत अनिकेतजी, आणि त्यांचा सावरकरांवरती आगामी काळामध्ये लवकरच पुस्तकही एक अपेक्षित आहे. सावरकर अभ्यासक आहेत. अनिकेतजींचा विषय होता सावरकर आणि गांधी, राजकारणापलीकडचे सावरकर आणि गांधी. नमस्कार अनिकेतजी. नमस्कार. माझा विषय सावरकर आणि गांधी आहे. ही दोन्ही नावं जेव्हा उच्चारतात तेव्हा नकळत कुठेतरी मनामध्ये ज्यांना सावरकर आणि गांधी हे माहिती नाहीयेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी किलमिश जागृत होतं की काहीतरी हे दोघं फार विरुद्ध आहेत. विरुद्ध होतेच नक्कीच, त्यांच्या विचारसरणीमध्ये खूप तफावत होती, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक माणुसकी धर्म म्हणून नक्कीच होता आणि तो त्यांनी काही वेळेला प्रगटही केलेला आहे. तर या लेखामध्ये राजकारणा व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टींवरती मतभेद होते किंवा मतैक होतं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जरी असलं सगळं, दोघांच्या विचारसरणीमध्ये तफावत असली तरी त्याग हा एक समान दुवा दोघांच्याही आयुष्यामध्ये होता. सावरकरांचा अभ्यास करताना सावरकरवाद्यांनी गांधी साहित्याचाही अभ्यास करावा असं मी लोकांना सांगेन. कारण एकाकल्ली अभ्यास करून आपल्याला त्यावेळीची राजकीय परिस्थिती किंवा त्या माणसाचं अंतरंग सुद्धा काय होतं हे नेमकी जाणता येत नाही. या लेखामध्ये मी थोडासा उलगडून दाखवायचा तो प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. म्हणजे सावरकरांच्या आणि राजकीय मतभेद जरी असले तरी त्याचं रूपांतर कधी वैयक्तिक मतभेदामध्ये झालेलं नव्हतं, हे आपल्याला या लेखात वाचायला मिळेल. आपले पुढचे सहभागी आहेत मानसी जोशी. मानसी जोशी या अर्थ विषयावरती लेख लिहितात, विविध विषयावरती ललित भाषेमध्ये वेब पोर्टलवरती त्यांचे लेख लिहितात. मानसी जोशी यांचा विषय होता सावरकर आणि त्यांचं अल्पसंख्याक धोरण. नमस्कार मानसीजी. नमस्कार. सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण हा विषय सुरुवातीला मला कठीण वाटला होता, पण जेव्हा मी संदर्भ तपासले तेव्हा अनेक वेगवेगळे मुद्दे माझ्या समोर आले आणि अपेक्षेपेक्षा खूप मोठा लेख लिहून झाला. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व. सावरकरांचं हिंदुत्व ही कन्सेप्ट खूप मोठी आहे, खूप डीप आहे. सावरकरांच्या हिंदुत्वावर काही शब्दात किंवा काही वाक्यात लिहिण्यासारखा ही कन्सेप्ट नाहीये. सॉरी, आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य या संदर्भात जे लेखन केले आहे ते लेखन सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात विस्तृतपणे लिहून ठेवलंय. सावरकरांनी कधीही कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला नाही, तिरस्कार केला नाही. उलट त्यांनी नेहमीच समानतेचा पुरस्कार केला. एका प्रसंगामध्ये शिया मुसलमानांना त्यांनी पत्र पाठवून त्यांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर शिया मुसलमानांनी हिंदू महासभेचं सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. या संदर्भातलं विस्तृत लेखन तुम्ही लेखामध्ये वाचालच. या लेखाच्या निमित्ताने फंडामेंटल राईट्स ही संकल्पना मला नव्याने कळली. सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण हा लेख वाचल्यानंतर त्यांचं अल्पसंख्याक धोरण हे दीर्घ काळापर्यंत उपयोगी पडणार आहे याबद्दल वाचकांना खात्री पटेल. धन्यवाद. पुढच्या आपल्या पार्टिसिपंट आहेत मानसी मगरे. मानसीजी या मुक्त पत्रकार आहेत, लेखिकाही आहेत
आणि सोशल मीडियावरती त्या विविध लेखाद्वारे आपले मत व्यक्त करत असतात. मानसी जी यांचा विषय होता सावरकरांना मिळणारं वेतन म्हणजे पेन्शन. नमस्कार मानसीजी. नमस्कार. सावरकरांना मिळणारा निर्वाह भत्ता या विषयावरती जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर साधारण सावरकरांचं 1924च्या दरम्यान रत्नागिरीत असलेलं वास्तव्य यावरती आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. खरं तर त्यावेळेसची रत्नागिरीतली त्यांची परिस्थिती अशी होती, कुटुंब आणि एकंदरीत स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक महिन्याकाठी 100 रुपये इतका खर्च त्यांना येत असे. परंतु खरं तर सावरकरांकडे बॅरिस्टर असेल, BA अशा पदव्या होत्याच, परंतु स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्या कारणाने त्यांची त्या पदव्या नाकारण्यात आल्या होत्या. त्यामुळे वकिली त्यांना करता येत नव्हती. पुढे मुंबई विद्यापीठानेही त्यांची BA ची पदवी नाकारली, त्यामुळे त्यांना नोकरीसाठीही त्या पदवीचा उपयोग होत नव्हता. रत्नागिरीतली त्या काळातली परिस्थिती लक्षात घेता कोणता व्यवसायही वैयक्तिक करणं त्यांना शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हा त्यांच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता. हे लक्षात घेता खरं तर सावरकरांचे बंधू जेव्हा सावरकर आणि त्यांचे बंधू जन्मठेपेत लहाने बंधू नारायणराव यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. मात्र त्यांना स्वतंत्र कुटुंब असल्या कारणाने आपल्याही कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं सावरकरांना योग्य वाटलं नाही. या कारणाने त्यांनी महिन्याकाठी केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी ब्रिटिश सरकारकडे एक 150 रुपयांची पेन्शन मिळावी किंवा भत्ता मिळावा निर्वाह भत्ता यासाठी अर्ज केला होता. खरं तर तो अर्ज सुरुवातीला नाकारला गेला, परंतु मुंबईच्या एका ह्यांनी त्यांचा परिस्थिती लक्षात घेता की आपण अनोळखी जागी सावरकरांना राहायला पाठवले आहे, शिवाय त्यांचे उदरनिर्वाहाचे सगळे मार्गही बंद केले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा तो भत्ता आपण मान्य केलेला पाहिजे असं एक अनुकूलता दर्शवून सुरुवातीला खरं तर 150चे 75 आणि 75 वरनं 60 अशी अगदी 60 रुपयाची पेन्शन त्यांना देऊ केली गेली होती. ही अगदी 1924 पासनं सावरकरांची मुक्तता झाल्यानंतर या पेन्शनला खरं तर त्यांची सुरुवात झाली होती. या पेन्शनवर किंवा आपण निर्वाह भत्ता म्हणू, खरं तर ह्या निर्वाह भत्ता सावरकर काही एकटे क्रांतिकारक नव्हते. त्या काळात सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांनाही पेन्शन अथवा निर्वाह भत्ता यासारख्या गोष्टी मिळतच होत्या. याच विषयाचा सांगोपांग आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखांमधनं केला आहे. हा लेख या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे. आपण तो जरूर वाचा. धन्यवाद. धन्यवाद. आपले पुढचे पार्टिसिपेंट आहेत कल्पेश जोशी. कल्पेशजी विश्वसंवाद केंद्र देवगिरीमध्ये कार्यरत आहेत. तेही लेखक आहेत आणि विविध विषयावरती सोशल मीडिया माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. कल्पेशजींचा विषय होता सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केलेले क्रांतिकार्य. नमस्कार कल्पेशजी. नमस्कार, मी कल्पेश जोशी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत असताना जे क्रांतिकार्य केलेलं आहे ते जेव्हा आपल्याला मांडावं लागतं त्यावेळेस त्याचा पूर्वार्ध समजून घ्यावा लागतो. आणि मला वाटतं तो पूर्वार्ध श्रीमती प्राचीजी जोशी यांनी मांडलेला आहे सविस्तर. म्हणजे सावरकरांनी ब्रिटिशांना दिलेले पत्र, त्यांनी केलेली क्षमायाचना आधी हे आपल्याला समजून घ्यावं लागतं की त्यांनी ते कशासाठी केलं होतं. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लहानपणी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतलेली आहे की मी शेवटच्या श्वासापर्यंत भारत माते. कल्पेशजी थेट तुमच्या विषयाला या. कल्पेशजी पूर्वार्ध नका सांगू, थेट विषयाला या. हो हो हो. तर सावरकरांच्या बालपणापासून त्यांनी स्वतःच्या मनावरती हे कोरलेलंच होतं की शेवटपर्यंत आपल्याला भारत मातेसाठी काम करायचंय. त्यामुळे त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली, ती एक कूटनीती वापरून केलेली आहे. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर काही उदाहरणं आहेत. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी होते सामाजिक कार्यामध्ये त्यांना मदत करणारे साळवी म्हणून. त्यांनी त्यांची साक्ष दिलेली आहे. त्याच्यात त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणतात की ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना काही लोक इथे भेटायला यायचे रत्नागिरीत असताना, त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुप्त चर्चा चालायच्या, रात्रभर ते बोलत असायचे आणि त्यांच्यामध्ये बंदूक, त्याच्यानंतर बॉम्ब कशी तयार करायचे याच्याविषयी चर्चा व्हायच्या. त्यानंतर त्यांनी नेपाळचे तत्कालीन जे नेते होते ते सावरकरांना भेटायला यायचे याचाही उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की
पृथ्वीसिंग आझाद म्हणून एक सहकारी होते, ज्यांनी त्यांचे विचार बदललेले होते. गांधी विचारांचे ते झालेले होते, अहिंसावादी झालेले होते. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते भेटले, त्यांच्याशी चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशीच त्यांचे विचार बदललेले आहेत. त्यांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये नंतर भाग घेतलेला आहे. त्यानंतर मोठं उदाहरण आपल्यासाठी असं आहे की सेनापती बापट यांना सुद्धा अहिंसावादी विचारांनी त्यावेळेस ग्रासलं होतं. त्यांनी गांधीजींचा मार्ग अवलंबला होता. परंतु ज्यावेळेस ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत भेटायला आले, त्यांच्याशी रात्रभर चर्चा चालली आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या विचारामध्ये बदल दिसायला लागला आणि नंतर सेनापती बापट सुद्धा त्यांच्या क्रांतिकार्याच्या एका चळवळीमध्ये सापडलेले आहेत. आपल्याला असे बरेच उदाहरण त्याच्यामध्ये वेळोवेळी मिळतात पाहायला. प्लेगची साथ पसरलेली असताना सावरकरांना रत्नागिरीतून नाशिकला जाण्याची परवानगी दिली होती ब्रिटिशांनी. अगदी 7 ते 8 दिवसाची परवानगी होती, पण नाशिकला पोहोचेपर्यंत सावरकरांनी मध्ये वाटेत अनेकांच्या भेटी घेतल्या आणि ज्यावेळेस ते नाशिकला पोहोचले त्यावेळेस अशी एक गोष्ट लक्षात आली तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या की सध्या मिरजकट जो झाला, मिरजकट हल्ल्यामध्ये जे आरोपी सापडले, सावरकर नाशिकला येताना त्यांना भेटलेले होते. म्हणजे सावरकर नाशिकला त्यांना यायचंय तोपर्यंत सुद्धा गप्प बसलेले नाहीयेत. त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. जितका वेळ मिळाला तितक्या वेळेमध्ये त्यांनी आपलं क्रांतिकार्य आणि जे क्रांती चळवळ आहे ती मोठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे वेगवेगळे उदाहरणे देऊन मी माझ्या लेखामध्ये हा विषय सविस्तर मांडलेला आहे. आपण अवश्य वाचावा. धन्यवाद. धन्यवाद कल्पेशजी. पुढचे आपले पार्टिसिपंट आहेत तन्मय केळकर. तन्मय केळकर एक IT प्रोफेशनल आहेत आणि त्यांचं नुकतंच एक काही महिन्यांपूर्वी भगतसिंगांवरच्या या विषयावरती भगतसिंगांचं लिपिशुद्धीचं कार्य या साधारण विषयावरचे पुस्तक प्रकाशित झालंय आणि त्याच अनुषंगाने त्यांनी विशेषांकामध्ये सावरकर आणि भगतसिंग यांचे लिपिशुद्धीचे कार्य यावर त्यांचा लेख आहे. नमस्कार तन्मयजी. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो येतोय येतोय. नमस्कार. सावरकरांचं भाषाशुद्धी व लिपिशुद्धीचं काम अनेकांना परिचित आहेच. मराठी भाषेत घुसलेले अरबी, तुर्की, फारसी, इंग्रजी शब्द काढून त्यांना मराठी प्रतिशब्द योजावेत आणि ते रुजवावेत हे सावरकरांचं भाषाशुद्धीचं कार्य होतं. आणि स्वतंत्र भारताची राष्ट्रीय भाषा ही देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी असावी असं सावरकरांचं आग्रही मत होतं. त्याचप्रमाणे भगतसिंग जेव्हा शालेय विद्यार्थी होता तेव्हा तत्कालीन पंजाबमध्ये एक प्रांत पण 3 भाषा 3 लिप्या असा भाषिक तिढा होता. पंजाबी शीख हे गुरुमुखी लिपीत लिहिलेल्या पंजाबी भाषेचे पुरस्कर्ते होते. पंजाबी हिंदू खास करून आर्य समाजी हे देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेचे पुरस्कर्ते होते आणि पंजाबी मुस्लिम हे अरबी लिपीत लिहिलेल्या उर्दू भाषेचे पुरस्कर्ते होते. यावर भगतसिंगने उपाय असा सांगितला होता की पंजाबचा भाषिक तिढा सोडवून पंजाबी समाजाचं भाषिक ऐक्य जर प्रस्थापित करायचं असेल आणि पंजाबी भाषिक साहित्यिक विश्व बाकी भारतीय साहित्य विश्वाशी जर एकरूप समरस व्हायला हवं असेल तर सर्व धर्मीय पंजाबी भाषिकांनी देवनागरी लिपीत लिहिलेली पंजाबी भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकारावी, जेणेकरून पंजाबी भाषिक नसलेल्यांना सुद्धा पंजाबी भाषेतलं साहित्य वाचणं सोपं होईल आणि पंजाबी साहित्य भारतभर पोहोचेल. आता सावरकर आणि भगतसिंग दोघांच्याही भाषिक विचारावर जर नजर टाकली तर आपल्याला कळतं दोघांनाही परभाषांविषयी आकस नव्हता, कारण दोघांचीही मातृभाषा हिंदी नव्हती, पण त्या दोघांनीही देवनागरी लिपीतल्या हिंदीचा पुरस्कार राष्ट्रभाषा म्हणून केला. दुसरं म्हणजे देवनागरी लिपी का असावी याबाबत दोघांचे विचार शास्त्र शुद्ध होते. भगतसिंग लिहितो की गुरुमुखी लिपीत जोडाक्षरं लिहिता येत नाहीत. उर्दू लिपीमध्ये काना मात्र वेलांटी उकार लिहायचीच पद्धत नाही, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे देवनागरी सारखी शास्त्रशुद्ध लिपी ही आपण स्वीकारली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपली प्रांतिक, भाषिक, धार्मिक अस्मिता बाजूला ठेवून एक व्यापक राष्ट्रीय अस्मिता निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्र निर्माणासाठी भाषिक धोरण काय असावं यावर दोघांचे सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण असे मूलगामी दूरदर्शी विचार होते. आणि आज आपल्या पिढीची जबाबदारी आहे की भारताच्या भाषेमधून सुद्धा प्रतिबिंबित होणारं भारतीयपण किंवा हिंदुत्व हे आपण ओळखावं आणि जपावं. धन्यवाद. धन्यवाद. पुढचे आपले पार्टिसिपंट आहेत प्रसन्न मालशे. प्रसन्न मालशे हे व्यवसायाने ऍडव्होकेट आहेत, सावरकर प्रेमी आणि सावरकरांचा विचारांचा प्रसार ते विविध माध्यमातून करत असतात.
प्रसन्न मालशे यांचा विषय होता गांधी हत्या, सावरकर आणि कपूर आयोग. नमस्कार प्रसन्नजी. नमस्कार, वंदे मातरम. सावरकर विशेषांकातील लेखासाठी जो कालजयी सावरकर विशेषांकाचा प्रकाशित होतोय त्यातील लेखासाठी मला जो विषय देण्यात आला होता गांधी हत्या, सावरकर आणि कपूर आयोग. खरं तर विषय खूप मोठा आहे आणि बोलण्यासारखं पण भरपूर आहे, पण आपल्याकडे आज वेळ नाहीये. मुळात गांधी हत्या या विषयावर एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि यापूर्वी ती अनेक वेळा झालेली आहे. गांधी हत्येबाबत मी माझ्या लेखामध्ये सविस्तर मुद्दे मांडलेले आहेतच. नथुराम गोडसेंनी गांधी हत्या करण्याची काय कारण आहेत हे मी माझ्या लेखामध्ये मांडलंय. खरं तर गांधी हत्येनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने एक आयोगाची स्थापना केली होती आणि त्यावेळेचे सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाने बऱ्याच वेळा चौकशी केली या प्रकरणाची, परंतु चौकशी अंती आयोगाच्या अहवालात नमूद केलेलं होतं की गांधी हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग असल्याचे काही पुराव्यांवरून अंकित होते. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अंकित होतं म्हणजे सिद्ध होतं असं नव्हे, असं म्हणता येणार नाही. कारण पुराव्याच्या नंतर जेव्हा आरोपीवरचे आरोप सिद्ध होतात तेव्हा तो आरोपी दोषी समजला जातो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, केंद्र सरकारने कपूर आयोगाला जी चौकशी करायला सांगितली होती त्याच्यामध्ये गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता की नव्हता हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे ही जी चौकशी त्यांनी केलेली आहे ती विषयाच्या पलीकडे जाऊन केलेली आहे, त्यांच्या मर्यादेच्या बाहेरचा हा विषय होता. त्याच्यामुळे सावरकरांवरती त्यांनी लावलेले आरोप हे कोर्टामध्ये कधी ते सिद्ध करू शकले नाहीत. अखेर न्यायालयाने सावरकरांची पुराव्यावर निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असा एक निर्णय दिला. त्याच्यामुळे सावरकरांची निर्दोषपणे मुक्तता झाली. आता निर्दोष मुक्तता किंवा पुरावा मुक्तता ही मुक्तता असते आणि सावरकर त्यानुसार मुक्त झाले, ते तुरुंगातून बाहेर पडले. साहजिकच सावरकरांचा गांधी हत्येमध्ये असलेला सहभाग हा सिद्ध होऊ शकला नाही. आज अनेक जण त्यांच्यावरती आरोप करतात की सावरकरांचा गांधी हत्येमध्ये सहभाग होता, असे अनेक आरोप त्यांच्यावरती केले जातात. पण ते बिनबुडाचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध होते त्या गोष्टीला आपण काहीतरी महत्व देऊ शकतो. मी माझ्या लेखातनं खरं वास्तव आणि आक्षेप मांडण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी मी अक्षय जोग आणि शेषराव मोरे हे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांची पुस्तकं संदर्भासाठी वापरलेत आणि त्याच्यातनं काही मी संदर्भ घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या मते सावरकरांवरती टीका करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये आणि प्रत्येकाची तेवढी पात्रता पण नाही. ज्यावर सावरकरांनी कायद्याचा अभ्यास केलेला होता त्यानुसार आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण सूर्यावर टीका करणं हे योग्य नाही. धन्यवाद प्रसन्नजी. पुढचे पार्टिसिपंट आहेत अमेय मालशे हे सुद्धा व्यवसाय आणि ऍडव्होकेट आहेत आणि तेही विविध माध्यमातून सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत असतात. अमेयजी यांचा विषय होता सावरकर बंधू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. नमस्कार अमेयजी. नमस्कार, वंदे मातरम. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन्हीविषयी अनेकांच्या मधूनही पुरा अभ्यास आहे असं बरेच वेळा दिसून आलंय. कारण या दोघांच्या विचारांची आणि ही अनेक म्हणतात नाहीये. एखादी नदी जेव्हा उगम पावते तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार दोन पात्रात विभाजन होतं. पण ते जरी विभाजन झालं तरी त्या नदीचा वाहनाचा मूलभूत हा संपत नाही किंवा तो मूळ धर्म असतो लोक होत नाही. तसं सावरकर आणि संघ आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या दोघांची संकल्पना आहे आणि त्याच दृष्टीने या दोघांनी वाटप केलेली आहे. सावरकर बंधू किंवा सावरकर कुटुंब यांचं देशकार्य किंवा देशाच्या स्वातंत्र्यात असलेले योगदान हे कोणी नाकारू शकत नाही. सावरकर आणि राष्ट्रीय संघ यांचे संबंध 1914 पासून सुरू झालेले होते. संघाचे जनक डॉक्टर केशव बैराग हेगेवार आपलं वैद्यकीय शिक्षण संपून जेव्हा नागपुरात ते स्थायिक झाले तेव्हा बाबाराव सावरकर म्हणजे तात्याराव सावरकर ज्येष्ठ बंधू यांचे संबंध आले. अगदी हेडगेवारांवर बाबारावांचाच पडला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथून 1925 पर्यंत म्हणजे संघाच्या स्थापनेपर्यंत कुटुंबीय बंधू म्हणजे सावरकरांचे कनिष्ठ बंधू असतील नारायणराव सावरकर, तात्याराव सावरकर आणि बाबाराव सावरकर या तिघांचाही हा संघाच्या स्थापनेत होता. हे वेळोवेळीच्या दोघांचे म्हणजे बाबारावांच्या चरित्रातून आपल्याला वाचता येईल किंवा ते समजून येईल आणि डॉक्टरांच्याही चरित्रात त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. ही संघाची प्रतिज्ञा आणि संघाचा ध्वज याची निर्मिती सुद्धा नारायणरावांच्या आणि बाबारावांच्या
दोघांच्या संमतीने किंवा त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झाली आहे असे त्या दोघांचं चरित्र सांगतात. तर 1900 साली सावरकरांनी स्वतः संघाच्या शाखेत आपली उपस्थिती होती, त्यांना मानवंदना झाली होती संघाच्या शाखेत. तर मला हे दोन आरोप, मगाशी मी जसं म्हटलं की हे दोन्ही एकाच नदीचे दोन प्रवाह आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही आरोप मला चुकीचे वाटते. संघ आणि सावरकर यांच्यात भाव होते. काही अंश काही वादविवाद झालेले असतील, पण त्याचा थेट संबंध हा त्यांच्या नात्याशी कधी लावता येईल आणि म्हणून सावरकर आणि संघ हे दोन्ही एकमेकांशी परस्परांशी कायम जोडलेले होते आहेत आणि पुढेही राहतील. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद. पुढच्या पार्टिसिपेंट आहेत शांभवी थिटे. शांभवी या पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचा जिओ पॉलिटिक्स याच्यावरती विशेष अभ्यास आहे आणि त्याच्यावरती त्यांनी बरेच लेखही लिहिलेले आहेत. शांभवी थिटे यांचा विषय होता सावरकर नाझीवादी, फॅसिस्ट आणि हिटलरवादी होते का? नमस्कार शांभवीजी. नमस्कार. माझा आवाज येतोय? हो येतोय, थोडा मोठ्याने बोलतो. नमस्कार. सावरकरांच्या हिंदुत्वाचा व्यासंग तसा बराच मोठा आहे. म्हणजे त्यात सावरकरांचं परराष्ट्र धोरणाविषयीचं मत आणि नाझीवाद ह्या गोष्टींबद्दल अनेक जणांना कुतूहल असतं. फॉरेन पॉलिसीचा मी अभ्यास करत असल्यामुळे मी हा विषय अभ्यासायचं खास करून ठरवलं. पण हा विषय अभ्यासताना माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण रेशियल सुपिरियॉरिटी म्हणजे हिटलरची जी थिअरी आहे ती आणि सावरकरांचं हिंदुत्व ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करतो किंवा इतिहासाने जो अभ्यास केलाय तो फार एकांगीपणाचा आहे. दोन थिअरीज मध्ये फरक असून सुद्धा इतिहास कधी त्यामध्ये फारकत करू शकलेला नाही. आणि मुळातच मला असं वाटतं सावरकरांचं परराष्ट्र धोरणाविषयीचं मत युरोपापर्यंत मर्यादित ठेवणं बरोबर नाही. कारण त्या काळात वाढलेल्या पॅन इस्लाम असू दे, पॅन टर्किझम असू दे, पॅन इथिओपियन असू दे, ह्या सगळ्या चळवळींचा सुद्धा सावरकरांच्या मतावरती परिणाम होत होता. थोड्या बहुत प्रमाणात का असते ना, कारण सावरकर हे आंतरराष्ट्रीय जगामध्ये, आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये, परराष्ट्र नीतीमध्ये काय काय चालू आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करत होते. त्यावरूनच इस्रायल बद्दल त्यांचं मत, ज्यूज बद्दल त्यांचं मत, ह्यावरून त्यांची विचारधारेच्या पुढची कूटनीती आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच नाझीवाद आणि सावरकर ह्या दोन विचारधारांमधले जी काही भिन्नता आहे ती मी लोकांसमोर येण्यासाठी हा लेख लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या पार्टिसिपेंट आहेत वेदवती चिपळूणकर. वेदवती या फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी मध्ये पदवी घेतलेली आहे. तसंच त्या मुलाखतकार आहेत आणि विविध विषयांवरती त्या वृत्तपत्रातून लेख पण लिहित असतात. नमस्कार वेदवतीजी. नमस्कार. आवाज येतो? थोडं मोठ्याने बोला. ठीक. तर माझा विषय होता सावरकरांचा मानवतावाद. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा सावरकरांचा मानवतावाद हा पक्षपाती होता, अर्थात हिंदूंच्या बाजूने किंवा हिंदू धर्माच्या बाजूने झुकलेला होता असा आरोप अनेकदा केला जातो. त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी केवळ दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे हिंदुत्व. सावरकरांचं हिंदुत्व हे कायमच प्रतिसादात्मक राहिलेलं आहे हे त्यांच्याच अनेक भाषांमधून आपल्याला समजून येतं. त्यामुळे जे मानवाधिकार हिंदूंना मिळाले पाहिजे तेच अहिंदूंनाही मिळाले पाहिजेत हा त्यांचा कायमच आग्रह राहिलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या कार्यातूनही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हिंदूंच्या दृष्टीने झुकलेला असण्याचा मानवतावादाचा एक संबंध येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावरकरांचा मानवतावाद. काय होता सावरकरांचा मानवतावाद? मध्यंतरी एक चित्रपट आला होता, त्याच्यात एक गाणं होतं ज्याच्यात काहीशी अशी ओळ होती की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. खरं तर समजून घ्यायला एवढ्या सोप्या शब्दात असलेला पण प्रत्यक्षात आणायला तितकाच व्यापक आणि अवघड असलेला सावरकरांचा मानवतावाद. आणि वास्तविकतेचं भान ठेवून त्यांनाही याची जाण होती की इतका आदर्श मानवतावाद प्रस्थापित होणं शक्य नाही आहे. त्यामुळे असलेल्या विश्वास व्यवस्थेला धक्का न लावता त्यांच्यामध्येच मिळून मिसळून राहण्याची एक हार्मोनियस सोसायटी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हाच त्यांचा प्रयत्न त्यांच्या संगीत पुष्पाप या नाटकातून, जातीविच्छेदक निबंधांमधून,
आणि अनेक त्यांच्या भाषणांमधूनही आपल्याला दिसून येतो. याच अनेक त्यांच्या लेखांचा, त्यांच्या लिखाणाचा, भाषणांचा संदर्भ घेऊन मी माझा मानवतावाद हा लेख लिहायचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद. पुढचे आपल्या पार्टिसिपेंट आहेत अपर्णा चोथे. अपर्णा चोथे या बाय प्रोफेशन शास्त्रज्ञ आहेत, पण त्यांनी सावरकरांच्या पत्नी त्यांच्यावरती त्यांनी त्या तिघी हा ते सध्या एक पात्री प्रयोग सादर करतात. त्या तिघी या त्यांच्या नाट्यप्रयोगाविषयी आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार अपर्णाजी. नमस्कार. आवाज येतोय? हो येतो येस बरोबर परफेक्ट. नमस्कार. मी अपर्णा चोथे. मी सध्या करत असलेलं नाटक त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात संविधा या माझ्या नाटकाविषयी या विशेषांकात एक लेख लिहिलाय. पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी या उक्तीला सर्वार्थाने साध्य करणाऱ्या आणि आपल्या पतींनी म्हणजे सावरकर बंधूंनी चेतवलेल्या यज्ञकुंडात हालअपेष्टा, पतिविरह, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकणभरही न ढळणाऱ्या 3 धीरोदात्त सावरकर घराण्यातील स्त्रिया म्हणजे सौ यशोदाबाई गणेश सावरकर म्हणजे येसूवहिनी, सौ यमुनाबाई विनायक सावरकर म्हणजे माई आणि सौ शांताबाई नारायण सावरकर म्हणजे ताई. ज्या काळात स्त्रिया उंबरा ओलांडून बाहेर येण्याचं धारिष्टही करत नव्हत्या, त्या काळात येसूवहिनींनी आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन करून स्वातंत्र्य कार्याची आज स्त्रियांमध्ये जागवली, त्यांचं संघटन केलं. बाबाराव अंदमानात असूनही आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून अनेक क्रांतिकारकांच्या पत्नींना त्यांनी उभारी दिली आणि त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर माई आपल्या नवऱ्याला 50 वर्ष जन्मठेप होऊनही त्या त्यांच्या मागे कशा जगल्या आणि त्यांनी त्यांच्या परीने देशकार्य सुरूच ठेवलं. आणि सगळ्यात धाकट्या म्हणजे शांताबाई ताई आपले दोन्ही मोठे दीर अंदमानात जन्मठेप भोगत असतानाही आणि सावरकरांच्या घरातील देशकार्याची पूर्णपणे माहिती असूनही हट्टाने निर्धाराने सगळ्यात धाकटे डॉक्टर नारायणराव सावरकरांशी विवाह करून सगळ्या कुटुंबाचा सांभाळ करत देशकार्य पुढे नेलं आणि आनंदाने संसार केला. अशा ह्या त्या तिघी 3 वीरांगना. आपण म्हणतो की 2 स्त्रिया एका ठिकाणी राहणं कठीण असतं, पण इथे तर 3 स्त्रिया आहेत. परत ह्या 3 जावा म्हणजे तिघी जणी 3 वेगळ्या घरातून एकत्र आलेल्या, 3 वेगळ्या संस्कारात लहानाच्या मोठ्या झालेल्या, पण इकडे येऊनही त्यांनी आपल्या पतींनी अंगीकारलेल्या या देशकार्यामध्ये न डगमगता एकमेकींना सांभाळत त्या देशकार्यही पुढे नेत राहिल्या. स्वातंत्र्यवीरांमुळे माई सावरकरांबद्दल नेहमी बोललं जातं किंवा वाचलं जातं, पण येसूवहिनी आणि शांताबाईंचंही या तिन्ही बंधूंच्या देशकार्यामध्ये तितकंच योगदान आहे. त्यामुळे या तिघींचाही जीवनपट, अज्ञात इतिहास समाजापुढे यावा या सार्थ भावनेने सध्या डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या कादंबरीवर आधारित त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा हे एकपात्री नाटक मी सादर करते. या नाटकाची संकल्पना, संहिता लेखन आणि सादरीकरण या टप्प्यांवरती काम करत असताना मी कशा प्रकारे अभ्यास केला, त्यानंतर माझ्या टीमने मला कशी समर्थ साथ दिली याचा आढावा घेणारा एक छोटासा लेख मी या विशेषांकात लिहिलाय. महापुरुषांच्या सहवासात राहणं आणि त्यांचं पत्नीपद भूषवणं महाकठीण असतं, हे म्हणतात ते उगत नाही. त्यामुळे हा अज्ञात इतिहास, या स्त्रियांचा इतिहास सर्व भारतीयांपुढे आणि तरुणांपुढे यावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतोय आणि हा लेख त्या प्रयत्नाचाच एक छोटासा भाग आहे. वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद. पुढचे आपले पार्टिसिपेंट आहेत मृण्मयी गालफडे. मृण्मयीजी याही सोशल मीडियावरती सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत असतात. त्यांचा या लेखातील विशेषांकातील लेखाचा विषय आहे त्रावणकोर आणि नेपाळ संस्थानाला सावरकरांचा पाठिंबा. नमस्कार मृण्मयीजी. हॅलो, नमस्कार मृण्मयी. हॅलो, मृण्मयी आहे का? बहुतेक मृण्मयी नाहीये. आपण पुढच्या जाऊया. पुढचे पार्टिसिपेंट आपले आहेत केदार सरवटे. केदार सरवटे हे पण IT प्रोफेशनल आहेत आणि सोशल मीडियावरती हिंदुत्व या विषयावर त्यांचे विचार मांडत असतात. केदारजी यांचा विषय आहे सावरकर आणि द्विराष्ट्रवाद. नमस्कार केदार. नमस्कार अक्षय. वंदे मातरम. वंदे मातरम. सावरकरांवर नेहमीच द्विराष्ट्रवादाचे प्रणेते असा आरोप केला गेला,
पण सावरकरांनी त्यांच्या हयातीतच त्याचं खंडन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मुसलमान आणि हिंदू ही दोन राष्ट्रे हिंदुस्थानात राहतात, ही वस्तुस्थिती मान्य करणं म्हणजे काही एक राष्ट्र तोडण्याचा प्रकार आहे असं समजायची काही गरज नाहीये. आपण या वस्तुस्थितीला सामोरं जाऊन त्याला धीरानं तोंड देऊन त्याच्यावर सोल्युशन मिळवलं पाहिजे. एक सार्वभौम, एकसंध आणि अविभाज्य राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची एक ओळख असावी आणि प्रिन्सिपल ऑफ पीपल्स पॉवर या सूत्रानुसार राजकीय दृष्ट्या एक समर्थ राष्ट्र म्हणून ते ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे. हिंदू आणि मुसलमानांचं संयुक्त राज्य असण्यास कुठलीच अडचण नाही आणि मुसलमानांना या देशात राहायचं असेल तर अल्पसंख्याक म्हणून ते हिंदूंबरोबर राहू शकतात. त्यांना सर्व समान हक्क मिळतील आणि धर्मावरून इथे कुठलाही मतभेद असणार नाही. त्यामुळे कुठलंही राष्ट्र निर्माण होत असताना इच्छा हीच राष्ट्राचा एक प्रमुख घटक असते. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या कुठल्याही लेखनामध्ये किंवा कोणत्याही संदर्भामध्ये सावरकर हे त्यांचा प्रेरणा स्रोत आहेत असं कधी आढळत नाही. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजींना एक पत्र लिहिलेलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं की भारतात राहणारे सर्व धर्माचे लोक हे एकाच राष्ट्राचे घटक आहेत आणि त्यांच्या आकांक्षा समान करता येतील असं आपला समज आहे का? तर मला तर ही अशक्य कुठली गोष्ट वाटते. तर यावर तय्यबजींनी त्यांना दिलेलं असं उत्तर आहे की माझ्या माहितीत तरी सर्व भारताला एक राष्ट्र मानणारा असा कोणताही घटक नाही. जे आपले मुस्लिम लीगचे मोहम्मद इक्बाल हे जे अध्यक्ष होते त्यांनी सर्वप्रथम 1930 साली सार्वजनिक व्यासपीठावरून ही मागणी केलेली होती की विभाजित असं स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र जे पंजाब वायव्य सीमा प्रांत, सिंध आणि बलुचिस्तान यांचं झालेलं बघणं हे माझं स्वप्न आहे. त्यामुळं सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे प्रणेते होते हा त्यांच्यावरचा आरोप अत्यंत खोटा आणि निखालस खोटा आहे. त्याचं मी खंडन माझ्या लेखामधून केलेलं आहे. नमस्कार. वंदे मातरम. पुढे पार्टिसिपेंट आहेत अमेय रानडे. अमेय रानडे सुद्धा सावरकर अभ्यासक आहेत आणि त्यांनीही सावरकरांचे विविध विचार प्रसार आणि लेखामाध्यमातून करत असतात. त्यांचा या लेखा विशेषांकातील विषय आहे सावरकर आणि रासबिहारी बोस यांच्यातील पत्रव्यवहार, जो त्यांनी जपानीमधून इंग्रजीमध्ये स्वतः भाषांतरित करून घेतला आहे. नमस्कार अमेयजी. नमस्कार. माझा लेख शिक्षा माफीच्या निवेदनांसंबंधी आरोपांचे खंडन करणाराच आहे, पण थोड्या वेगळ्या मार्गाने. शिक्षा माफी निवेदनांचा मुद्दा आज इतका चघळला जातो, मग स्वाभाविकपणे प्रश्न पडतो तत्कालीन राजकीय पुढारी त्याबद्दल काय विचार करीत होते? तत्कालीन क्रांतिकारक सावरकरांबद्दल काय विचार करीत होते? या प्रश्नांची उत्तरं मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखात केला आहे आणि त्यावरून आज जे घडतंय त्याचा थांगपत्ता लावू पाहिला. पहिले आपण क्रांतिकारकांबद्दल पाहूया. रासबिहारी बोस आझाद हिंद सेनेचे संस्थापक. त्यांनी 1937 साली सावरकरांची सुटका झाल्यावर जपानमध्ये सावरकरांबद्दल एक लेख लिहिला होता. लेख काय तर ते सावरकरांचे लघुचरित्रच म्हणावे लागेल. या जपानी लेखाचे फोटो मला श्री अक्षय जोग यांच्या सौजन्याने मिळाले होते. त्याचे भाषांतर मी करवून घेतले. ते वाचूनच आपल्याला कळेल की सावरकरांबद्दल किती आदर बाळगून होते. असे चरित्र मांडण्यामागे त्यांची इच्छा होती की लोकांनी सावरकर चरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि त्यांचा आवर्जून या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होता या लेखामागे. भगतसिंग सुद्धा सावरकरांचे साहित्य वाचून प्रभावित झाले होते. तसे त्यांनी त्यांच्या रोजनिशीत स्वहस्ताक्षरात नमूद केलेले आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रांती जगतात सावरकरांना आदराचे स्थान होते हे आपल्याला यातून लक्षात येते. याच लेखात श्री बोस यांनी तत्कालीन भारतीय राजकारणातल्या धुरंधर लोकांनी सावरकरांना सुटकेबद्दल जे अभिनंदनपर संदेश दिले आहेत ते सुद्धा नमूद केलेले आहेत. यात काँग्रेस आणि कम्युनिस्ट नेत्यांचा सुद्धा समावेश आहे हे इथे मी विशेष सांगू इच्छितो.
त्यांच्या एकंदर भाषेवरून आणि विचारांवरून लक्षात येतं की वैचारिक विरोधाच्या पार्श्वभूमीला झुगारून सावरकरांचे कर्तृत्व विवादातीत होते. असा आदर फक्त प्रचंड कर्तृत्वानेच अर्जित करता येतो. त्यांच्या सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांना समकालीन समाजाला काही त्यात वावगे वाटले नाही. मग आजच्या विरोधकांचे आरोप सत्याला किती विसंगत आहे हे सिद्ध होतं. सावरकर आणि रासबिहारी बोस यांच्यातले पत्रव्यवहार गुप्त होते. त्याबद्दल जे जे साहित्य उपलब्ध आहे ते पुढे अभ्यासण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आणि जे आज आपल्याकडे उपलब्ध नाही त्याबद्दल संशोधन होऊन जे जे हाती लागेल ते आपणा सावरकरांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माहिती देणारे असेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद अमेशजी. आपल्या पुढच्या पार्टिसिपेंट आहेत अपूर्वा बापट भोपळे. त्यांचा सावरकरांच्या काव्यावर विशेष अभ्यास आहे आणि त्यांचा या विशेषांकातील लेखही रानात वाट चुकलेलं कोकरू हे सावरकरांच्या काव्याचं त्यांनी निरूपण केलेलं आहे. नमस्कार अपूर्वाजी. नमस्कार. पैलू मला भावतात पण त्यापैकी महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे त्यांचं कवित्व. त्यांच्या अनेक कवितांपैकी सायंकाळी रानात चुकलेले कोकरू या कवितेचा अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तात्यारावांची माफी मागू. तर त्या कवितेचा सारांश असा आहे की तात्यारावांना एक छोटं कोकरू सापडलेलं आहे जे त्याच्या आईपासनं वेगळं झालेलं आहे, हरवलेलं आहे आणि त्याला घेऊन ते घरी येत आहेत, त्याला खाऊ पिऊ घालतायत आणि त्याला असं आश्वासन देत आहेत की उद्या आपण तुझ्या आईला शोधू आणि मी तुला त्याच्याकडे सुपूर्द करीन. पण यातला जर आपण गहन अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर तो असा आहे की त्याच्या कोकराच्या आईला शोधण्याच्या जो काही ते लिखाण आहे त्याच्यात ते त्यांच्या आईच्या आठवणी सुद्धा व्याकुळ होत आहेत. ते थोडेसे भावुक झालेले आहेत. ते म्हणतात की तुझी आई तुला उद्या मिळेलही पण माझी आई मला कधीही दिसणार नाहीये. अजून त्यांच्या त्या कवितेतला दुसरा मुद्दा आहे स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले त्रिभुवनी सुखना त्या कसले की खरे. म्हणजे त्या कोकराला ते सगळं पुरवतायत पण त्या कोकराच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखंच आहे. म्हणजे इंग्रजांनी त्यावेळी नोकरी वगैरे दिली होती पण आपण तसेही पारतंत्र्यातच होतो. अजून एक तिसरा मुद्दा आहे कुरवाळीत कोणी ना त्याते आणि घेती चुंबना कुणी ते कुणी अरसिक मजला हसते जाहले. म्हणजे इथे मानवाच्या दोन म्हणतो आपण प्रवृत्ती सांगितलेली आहेत. काही जण ते कुरवाळत आहेत त्या पिल्लाला, काही जण चुंबन घेत आहेत पण दुसरं असं आहे की ते अरसिक आहेत आणि ते तात्यारांना हसतायत. म्हणजे कोणी एक विचार मांडला तर ते कोण तुम्हाला सपोर्ट पण करतात आणि कोण तुमच्या चुका पण दाखवून देतात. तर असा हा सारांश आहे. तर वंदे मातरम. धन्यवाद. आपल्या पुढच्या पार्टिसिपेंट आहेत अश्विनीताई पितळे. त्यांचा विषय होता सावरकरांच्या समाज सुधारणेमागील सावरकरांचा मानवतावाद. स्वतः अश्विनीताई यांचे विविध मासिकात आणि वृत्तपत्रात त्यांच्या कविता सादर होत असतात. त्या कवयित्री आहेत. नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. माझा आवाज येतोय? थोडा मोठ्याने बोला. अच्छा, येतोय आता? हा येतोय. हा, सुरुवातीला या विषयासाठी मी कुठली पुस्तकं वाचली ते आधी सांगेन. मी यासाठी शेषराव मोरे यांचं हे अतिशय अभ्यासपूर्ण असं पुस्तक वाचलंय. त्याशिवाय मेजर मधुसूदन चेरेकर, जयेश मेस्त्री यांचे इंटरनेटवर लेख वाचलेत. शिवाय अक्षयजींच्याही पुस्तकाची मला खूप मदत झाली. हा विषय जेव्हा मी अभ्यासाला घेतला आश्चर्य वाटलं की सावरकरांच्या सुधारणे असू शकतो असं माझ्या ध्यानी मनीही नव्हतं. म्हणजे त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन सिद्ध करणं म्हणजे बाबा रे तू सूर्य आहेस हे असं सूर्याला सांगण्यासारखं आहे. त्यांच्या कारण भूमिकाच इतकी सावरकरांची तर्कशुद्ध बुद्धिनिष्ठ इतकी कन्व्हिन्सिंग आहे की कोणीही त्यांच्या भूमिकेवर शंका घेऊ शकत नाही. तरी सुद्धा मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा आपल्याला एखाद्या कविता कळत नाहीत त्यावेळेला आपण सहज त्याच्यावर दुर्बोध असा शिक्का मारतो. परंतु आपली संवेदनशीलता इतकी प्रगत नसते की त्यांच्यापर्यंत त्या पोचू शकतो आपण.
तद्वत सावरकरांच्या बाबतीत म्हणता येईल की त्यांची बुद्धिनिष्ठता किंवा तर्कनिष्ठता इथपर्यंत आपण पोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या बौद्धिक दारिद्र्यामुळे म्हणा किंवा अभ्यासाअभावी म्हणा, त्यांच्यावर अनेक लोक टीका करतात. मी या लेखामध्ये लिहिलेलं आहेच, पण मला इथे काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की मी जेव्हा सावरकर एक समाज सुधारक म्हणून अभ्यासायला घेतले, तेव्हा मी त्यांच्या काही त्यांचा अभ्यास करण्याची पद्धती पाहून खरंच अवाक झाले. म्हणजे कोणत्या सुधारणा करायच्या, त्या सुधारणांमागची त्यांची भूमिका, त्यांचा विचार, सुधारणांची क्रमवारी, सुधारणांची सूत्रांचा क्रम, अपेक्षित यशाची टक्केवारी, लोकांनी कोणत्या भूमिकांमधून त्या सुधारणांकडे पाहायचंय, याविषयी सावरकरांनी सविस्तर असं लिहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सावरकर म्हटलं की हे एक अतिशय संवेदनशील कवी म्हणून आपण त्यांना ओळखतो, तरी सुद्धा ते मला काव्यशास्त्रातल्या तादात्म्य आणि ताठस्थ्य अशा दोन संज्ञा आठवतात आहे. कारण सावरकर जितके संवेदनशील होते, स्वप्नात रममाण होणारे असतात कवी खरं तर, परंतु त्यांनी समाज सुधारणेसाठी आणि मानवतेसाठी नुसती स्वप्न पाहिली नाहीत, तर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुद्धा केले आहेत. तर अशा तादात्म्य आणि ताठस्थ्य एकाच वेळेला साधणारे सावरकर खरंच ग्रेट होते. आणि त्यांनी बालपणापासूनच अस्पृश्यता पाळलेली नव्हती. म्हणजे अंदमानात असताना सुद्धा त्यांनी जे नारायणरावांना पत्र लिहिलं होतं त्यामधून सुद्धा तेच दिसतं, किंवा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी जे डोळे पाणावले होते, किंवा त्यांनी एका मुसलमान नाविका सोबत जे सहभोजन केलं, यावरून त्यांची मानवतावादी दृष्टीच सिद्ध होते. याविषयी अधिक सविस्तर माझ्या लेखामध्ये मी लिहिलं आहेच. धन्यवाद. वंदे मातरम. मगाशी आपले पार्टिसिपेंट कनेक्ट होऊ शकल्या नव्हत्या. मृण्मयी गालफडे, त्यांचा फक्त आवाज येत नाहीये. मृण्मयीजी, हा हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. बोला. मृण्मयीजी, तुमचा विषय होता त्रावणकोर, नेपाळ संस्थान आणि सावरकर. बोला. हा, नमस्कार. तर माझ्या लेखाचा विषय पाहिला तर आपल्याला एक प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे, तो म्हणजे त्रावणकोर काय आहे. तर त्रावणकोर हे दक्षिण भारतातील एक संस्थान होते. आता संस्थान म्हटलं की सैन्य आलं, आणि सैन्य म्हटलं की शस्त्र आलं. त्यामुळे सावरकरांच्या मते ही सगळी संस्थानं शक्ती केंद्रे असून त्यांचा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी गडाप्रमाणे उपयोग करायला हवा. आणि मुळात या सगळ्या संस्थानांचे राजे हे देशभक्त असल्या कारणाने जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा आपले एकतेचे ध्येय साध्य करण्यासाठी ते पुन्हा निश्चित एकत्र येतील, हा सावरकरांना विश्वास होता. आणि म्हणूनच जेव्हा त्रावणकोरच्या महाराजांनी त्रावणकोर स्वतंत्र ठेवण्याची घोषणा केली, तेव्हा सावरकरांनी त्यांना पत्र पाठवलं आणि आपला पाठिंबा दर्शवला. पण त्याच पत्रात सावरकर पुढे असं म्हणतात की आपण आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरून येणाऱ्या हिंदू विरोधी आक्रमणांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणाऱ्या विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. यावरून स्पष्ट लक्षात येते की सावरकर त्रावणकोरकडे फक्त सुरक्षेच्या दृष्टीनेच पाहत होते. त्याचप्रमाणे 1947 साली भारतात अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. सावरकरांनी भारताच्या हिताच्या दृष्टीने नेपाळचे स्थान अगदी अचूक ओळखले होते. त्या काळी फाळणी अटळ आहे हे सिद्ध झाले होते, आणि म्हणूनच सावरकर आपले कमीत कमी आणि शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. पण त्याच वेळी एक विश्वासघात झाला, आणि त्यावेळी जुलै 1947 ला काढलेल्या पत्रकात सावरकरांनी असं म्हटलं आहे की म्हणून नेपाळ आणि काश्मीर यांनी स्वतंत्र फळी उभारून भारताच्या सीमांचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करावे. आता यावरून आपल्याला हे देखील स्पष्ट होते की सावरकर नेपाळकडे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनेच पाहत होते. आता ती राजकीय परिस्थिती कुठली होती, तो विश्वासघात कुठला होता, सावरकरांची नेमकी संस्थानाबद्दल मतं काय होती, हे मी माझ्या लेखात सविस्तरपणे मांडले आहे. वंदे मातरम. धन्यवाद. सर्व पार्टिसिपेंटचे धन्यवाद. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. आपण आजच्या काळाच्या अनुषंगाने एक विषय घेऊया की सावरकर आणि लॉकडाऊन. म्हणजे सावरकरांना जी त्यांच्या अंदमानामध्ये जन्मठेप भोगावी लागली, त्यावेळेस त्यांचा एकांतवास आणि आजचा लॉकडाऊन ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे. पण तरीही आपली
सध्याची काळातली बरीचशी लोक घरी बसून कंटाळली आहेत, तर त्या अनुषंगाने सावरकरांची तेव्हाची मानसिकता आणि आताची आपली मानसिकता आणि त्यातून आपण स्वतःच्या मनाची समजूत घालून या संकटाला सामना कसा करावा हा चर्चेचा विषय घेता हरकत नाही. मला वाटतं आपण सुरुवातीला अपर्णा त्यांकडे जाऊया. अपर्णाच होते सावरकर आणि त्यांच्या स्त्रिया आणि सध्याचं त्यांची मानसिकता आणि सध्याचा लॉकडाऊन यावर तुम्ही काय म्हणता? मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, अशी जी महामारी आता आलेली आहे, जी आता चाललं आहे, तशीच त्या काळामध्ये माझ्या नाटकात एक प्रसंग आहे प्लेगची साथीला सावरकर कुटुंबाला तोंड द्यावं लागलं होतं. सावरकर कुटुंब त्याच्यात अडकलं होतं त्या गर्तेत आणि सावरकरांचे तिन्ही बंधूंचे जे वडील होते दामोदरपंत आणि त्यांचे भाऊ यांचा त्याच्यात मृत्यू ओढवला होता आणि बाबारावांना आणि बाळ म्हणजे नारायणरावांना दोघांनाही प्लेग झाला होता. पण केवळ कौटुंबिक त्यांच्या काय म्हणतो आपण एकमेकांना त्यांनी धरून ठेवलं आणि एकमेकांची काळजी घेतली आणि सगळ्यांना उभारी देत त्यांनी ह्याच्यातनं जे काही केलं. तर त्या काळामध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधा नव्हत्या, इंटरनेट, आपला माणूस नक्की कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे हे माहिती नसून सुद्धा या सगळ्यांनी त्याच्यातनं उभारी घेतली आणि पुन्हा एकदा उभे राहिले. तर मला या काळाची ते नक्की जोडावं असं वाटतं की आपल्याकडे सगळे अद्ययावत सुविधा आहेत, इंटरनेट आहे, आपण आता या माध्यमातून सगळ्यांशी बोलतोय, आपले विचार व्यक्त करतोय. तर मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने उभारी घेतली त्या पद्धतीने ते संस्कार आणि त्या संस्कारांचे आपण पायीक आहोत. आपणही त्यातून काय म्हणतो एक प्रेरणा घेऊन याला निभावून नेलं पाहिजे. आणि आता इथून पुढचा काळ खरंच कठीण आहे. म्हणजे फक्त आपलं कुटुंब नाही तर आपल्या शेजारी उभा असलेला माणूसही आपलंच कुटुंब आहे असं म्हणून त्याची आणि स्वतःची योग्य ती काळजी आपण घेऊन मला असं वाटतं की त्याच्यातनं आपण ती प्रेरणा घेतली पाहिजे. धन्यवाद. एक सूचना आहे सगळ्यांनी सगळ्यांचे फोन म्यूट ठेवा. बोलायच्या वेळेला फक्त नाव सांगून तुम्ही अनम्यूट करा. सध्या ते सगळ्यांनी म्यूट ठेवा. मला वाटतं हर्ष जोशी यांना काहीतरी बोलायचं याच्यावर. हर्ष. आज तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मला एक सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला म्हणजे मगाशी जसं आपण त्यांनी सांगितलं की आज आपल्या समोर फोन आहे, नेट आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि जगाच्या पाठीवर कुठेही व्यक्ती जर असेल तर ऑन अ फिंगर टिप आपण तिच्याशी संवाद साधू शकतो. पण आणि आपण आपल्या घरामध्ये सुखे नैव राहतोय, सगळ्या मनोरंजनाची साधनं आपल्या समोर हात जोडून उभी आहेत. मात्र सावरकर तिथे ज्या परिस्थितीत होते, सावरकर होते, इतर अनेक बंदिवान होते, त्यांची परिस्थिती जर आपण पाहिली, त्यांनी माझी जन्मठेपमध्ये नोंदवून ठेवली आहे आणि त्यात या दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. इतके आज आपण सुखे नैव राहतोय असं म्हणता येईल. तिथे त्यांना अनेक हालापेष्टा होत्या, अनेक कष्ट होते आणि त्यामुळे जेव्हा आजच्या परिस्थितीमध्ये एक 15-20 दिवस आपण क्वारंटाईन होतो किंवा 1-1.5 महिना आपण घरामध्ये होतो, पण त्यावेळेला तिथे त्यांनी 11 वर्ष कशी काढली असतील त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आदराने खरोखरच मान झुकते. धन्यवाद हर्ष. अजून कोणाला काही मुद्दे मांडायचे असतील तर ते त्यांचा माईक अनम्यूट करून बोलू शकतात. पहिले नाव सांगा तुमचं आणि नमस्कार. अपूर्वा. ओके. हा बोल. हा अपूर्वा बोल. हा, तर मला एक छोटस असं सांगायचं आहे की अंदमानात एवढ्या सगळ्या शिक्षा भोगून एवढी वर्ष राहून त्यांचं जे कवित्व होतं ते अबाधित राहिलेलं आहे. म्हणजे काही कागद लेखणी नसताना एवढ्या शिक्षा भोगून तर भिंतीवर त्यांनी त्या कविता लिहिलेल्या आहेत आणि जेव्हा बारीने ते पुसून टाकलं तर तेव्हा तात्याराव म्हणाले मला नवीन कागद मिळाला किंवा ते सगळ्या कविता त्यांनी परत रत्नागिरीला आल्यावर तशाच्या तसं लिहून टाकल्या. आपण खरंच किती हा महान व्यक्ती किंवा मोठा माणूस होता हे आपण बघू शकतो की इथे आपल्याला 4 वही पास होत नाही. आणि हो, ते तर खूप सुंदर आहे. एक मिनिट. हा बोला 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 विभाग. लॉकडाऊन सुरू झाल्यावरच सावरकर आठवले, कारण त्यांचं कवित्व आठवलं. तर मला एक प्रसंग आठवला मी वाचल्यासारखं की सावरकरांना खूप वर्ष शिक्षा भोगून झाल्यानंतर कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही हा काळ कसा सहन केला हा बंदिवास. तर त्यांनी सांगितलं होतं की मी
मी कुठे अंदमानमध्ये कुठे होतो, मी तर माझ्या कल्पनेत होतो. आणि आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की त्यांनी अतिशय महान काव्य या दरम्यान लिहिली आणि खरोखर ते त्यांच्या कल्पनेतच होते. आणि त्यांची एक छोटीशी कविता मला नेहमीच आठवते खूप, की कारागृहाच्या काळकोठडीत लोखंडी साखळ्यांनी त्यांचे हात बांधले आहेत आणि त्या कोठडीमध्ये एक खूप उंच वर अशी छोटी खिडकी आहे आणि तिथे काही महिने तिथी काही माहिती असण्याचं कारण नाहीये त्या दिवसांनी. आणि त्यांनी म्हणजे खूप दिवसांनी खिडकीत एक चंद्रकोर दिसू लागली आणि तिला बघून त्यांना लहानपणची चांदोबा चांदोबा भागलास काही कविता आठवतीये. आणि त्या निमित्ताने त्यांचं मन खूप काहुरलं आहे आणि ते लिहून जातात की लोहगजाची जी साळी कोठडीस ममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली, समोरची नभी मज रेखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा, माववू शकुनी त्या हरिखा. मला खूप कौतुक वाटतं की त्या काळामध्ये त्यांनी एवढं उत्तमोत्तम काव्य लिहिलं. धन्यवाद. धन्यवाद. मला बोला. हा, प्रसन्न. एक अमय, फेसबुक हा, बोल. कोण आहे, अमय का प्रसन्न? प्रसन्न बोलतोय. वही बोल, आधी बोल. हा, बरं, ठीक आहे, बोला. फेसबुकवरती एक प्रश्न विचारलाय, सध्या सावरकर असते तर त्यांनी काय केलं असतं आणि सध्या या काळात त्यांची योजना काय असते. खरं तर आपल्याला सावरकर आता सध्या असते तर त्यांनी सहनशीलता म्हणजे काय हे पूर्णपणे शिकवलं असतं आणि त्यानुसार कसं वागायचं हे शिकवलं असतं. माणसाने संयम काय ठेवायचा आणि कोणत्या पद्धतीने ठेवायचा हे आपल्याला त्यांनी सांगितलं असतं. त्याप्रमाणे शिस्त म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी आपल्याला शिकवलं असतं. बरोबर. अशा अनेक भावना आहेत सावरकरांनी आपल्याला शिकवल्या असत्या, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोड्या कमी पडतात. आणि आज आपण बघतोय की आपण एक 14 दिवस घरात राहायला सांगितलं तरी आपल्या कपाळावरती आठ्या येतात. त्यावेळी त्यांनी 11 वर्ष कशी काढली असतील हे आपण कल्पना करू शकत नाही याची. या निमित्ताने सावरकरांना एक माझं असं फक्त एक हे सावरकरांना विश्वरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि तो मिळायलाच पाहिजे. भारतरत्न हा पुरस्कार सावरकरांसाठी खूप कमी. वंदे मातरम. धन्यवाद. मला एक मुद्दा मांडायचा आहे. मला एक गोष्टीची अमय बोल, नंतर बाकीचे. एक मिनिट. अमय मालशे पहिले बोलतोय, मग अमय रानडे बोलतोय. हॅलो, मी बोलू का? हा, अमय बोल. मालशे. हा. मला याच गोष्टी एक आठवण द्यायची की जेव्हा पायकळ्याच्या तुरुंगात सावरकरांना चलन तयार झालं त्यांचं अंदमानाचं आणि तेव्हा बाकीचे जे कैदी होते ते अनेक खून दरोडे वगैरे अशा गोष्टी करून त्यांचं चलन तयार करून त्यांना अंदमानात नेलं गेलं. पण त्यावेळी सावरकर ही अशी एक व्यक्ती होती किंवा जे काही क्रांतिकारक होते त्यांना ते अशा भावना निर्माण केल्या होत्या की आज सगळ्या खुनी दरोडेखोरांच्या रांगेत आपण बसणार आहोत किंवा आपल्याला बसवलं जाणार आहे. आत्ताची परिस्थिती आणि ती परिस्थितीची साधर्म्य आहे की कोरोनाशी संबंध असताना अनेक जण घराबाहेर न पडत त्यांना आता कोरोना पॉझिटिव्ह केसेस होत आहेत. म्हणजे त्यांनाही तो सहन करावा लागतोय. तो संयम सावरकरांनी जसा संयमी वृत्तीने नेहमी मृत्युंजय ठरले ते किंवा मृत्यूवर मात करण्यात त्यांना यश आलं, तसं आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे तोच हा घेऊन उपक्रम हे घेऊन आपण वागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद. अमय रानडे. नमस्कार. सध्या लॉकडाऊन जो सुरू आहे त्या अनुषंगानेच मला एक मुद्दा इथे मांडायचा आहे. माझा आवाज येतोय? हो, येतोय. येस. हा, मला त्याच अनुषंगाने एक मुद्दा मांडायचा आहे. आपण अंदमान तुरुंगात ज्या ज्या मोठ्या मोठ्या शिक्षा भोगाव्या लागायच्या तिथल्या कैद्यांना त्याबद्दल आपल्याला कोलू माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला काथ्या कुटून दोरवळ्याचा ची शिक्षा माहिती आहे. एक आपल्याला आणखीन एक शिक्षेबद्दल माहिती करून घ्यायला हवी. सॉलिटरी कन्फाइनमेंट, एकांतवास जो आहे त्या हा नेमका प्रकार किती भयावह असतो याच्याबद्दल आपल्याला गुगल सुद्धा केलं तरी आपल्याला सहज ओळखता येईल. आज आपण बघतो की क्वारंटीनचे किंवा लॉकडाऊनचे जे काही मीम्स येतात आपण त्या गोष्टी हसण्यावारी नेतोय. ती गोष्ट जी होती ती फोर्स्ड कन्फाइनमेंट जे होतं तर ती किती भयावह असेल. आज आपण लोकांना ज्यांना क्वारंटाईन केलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या ज्या कथा आहेत त्या आपण आपल्याला पेपरमध्येही वाचायला मिळतात की त्यांना किती त्रास होतो त्या गोष्टींचा. तर ही भीती आहेच, रोगाची भीती आहेच. त्या काळी सुद्धा रोग नव्हते का? तिथे ज्या परिस्थितीत ते लोक राहत होते तिथे रोग नव्हते का? प्रादुर्भाव होत नसतील का? त्यांना त्या गोष्टींची भीती वाटत नसेल का कैद्यांना? म्हणजे खरंच अंदमानात जे किंवा तत्सम
कारागृहात जे जे आपले स्वातंत्र्य सेनानी आहेत, हे त्यावेळी त्यांना डांबून ठेवलं होतं, त्यांनी आपल्या भवितव्यासाठी आपला जो आज आहे त्यासाठी त्यांनी किती कष्ट भोगलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ राहायला हवं हे यातनं आपल्याला कळतं. धन्यवाद. मी बोलू? हा, हर्षद बोल. हा, तर आपण विचारलं की या परिस्थितीमध्ये सावरकरांकडून काय प्रेरणा घेऊ शकतो किंवा काय या परिस्थितीमध्ये आपण नवीन करू शकतो, तर मला असं वाटतंय की सर्वात महत्वाचं म्हणजे हा चांगला वेळ आपल्याला मिळाला. सावरकरांचं फक्त अंदमान मधली कालकुटडी आपण म्हटलं की एकांतवास, त्याच्या व्यतिरिक्त ते सावरकर वेळ दिल्याशिवाय कोणाला भेटायचे नाही. घरी आल्यानंतर सुद्धा, म्हणजे ते रत्नागिरीतलं असेल किंवा मुंबईमधलं असेल, तर त्यावेळेस सावरकर काय करायचे या गोष्टीचा आपण जरा विचार केला पाहिजे. वृत्तपत्र वाचणं हा एक प्रकार आहे, पण त्याची कात्रणं काढून ते ठेवणं आणि ते आपल्या घरातल्या इतर मंडळींना दाखवणं की बाबा असे असे प्रकार घडलाय, आपण त्याच्यापासून वाचलं पाहिजे किंवा अशा अशा गोष्टी झाल्यात. या व्यतिरिक्त मला असं सांगावं असं वाटतं की सावरकरांनी भगव्या ध्वजावर जे 3 चिन्ह अंकित केलंय, त्या 3 चिन्हांवर चिंतन करण्याची वेळ आज लोकांवर आलेली आहे. त्यावर अर्थात ज्यांना करायचं ते करायचं, नाही करायचं त्याचा प्रश्न आहे, पण ते करावं असं मला वाटते. कारण राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्र खूप मोठी गोष्ट आहे हो, पण आपलं स्वतःचं घर उभारण्यासाठी त्या 3 गोष्टी, त्या 3 अंकित केलेले चिन्ह अतिशय महत्वाचे आहेत. एक तर कुंडलिनी, दुसरं म्हणजे स्वास्तिक नंतर आलं त्यावर, आणि तिसरं आहे ते खडग. आता राष्ट्र उभारणीसाठी एकतर संपत्ती महत्वाची असते, बुद्धी महत्वाची असते, आणि आर्म्स म्हणजे तुमचं सैन्यबळ हे महत्वाचं असतं. तर आज जी परिस्थिती आपल्यावर आली आहे की आज अनेक शहरांमध्ये मिलिटरी शिरत आहेत, कुठेतरी पोलिसांचं हे कमी पडते आहे किंवा मिलिटरी एक असं पॉइंट येईल की ते पण कुठेतरी कमी पडेल. पण येणाऱ्या काळात जेव्हा लॉकडाऊन जसं जसं उठत जाईल, त्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती कशी आपण सुधारवू शकतो, जसा माझा विषय आहे गोसंवर्धन, म्हणजे गाय विषयक सावरकरांचे विचार. तर गाय किंवा इतर गोष्टी जर खरंच आपल्या देशासाठी उपयुक्त ठरू शकत असतील, तर त्याचा लोकांनी अवलंबन आज म्हणजे जे स्वास्तिकचे चिन्ह आहे आर्थिक स्थितीचं, तर ते वाढवण्यासाठी किंवा इतर गोष्टींचं चिंतन करण्यासाठी लोकांनी हा वेळ वापरला पाहिजे. धन्यवाद. सांगा असं वाटतं की सावरकरांना अंदमानाचं त्यांचं जन्मठेप भोगण्यासाठी, सहन करण्यासाठी सावरकरांनी योगाचा आणि अध्यात्माचा उपयोग करून घेतला, आणि योगा आणि अध्यात्म शक्तीच्या बळावरच त्यांनी सगळी त्यांनी तो कालखंड सहन केला. तसंच आता आपण बघू, आपल्याला दिसेल की लॉकडाऊन मध्ये सुद्धा सरकार सुद्धा आणि सगळी मेडिकल डॉक्टर्स सांगतात की आपण योगाकडे योग केला, व्यायाम केला, एक्सरसाइज केला विषय वेळेला, प्रकृती नीट ठेवली, तर नक्कीच आपण या रोगाच्या प्रादुर्भावापासून वाचू शकतो, किंवा झालं तरी आपल्याला ते जीव घेणं ठरणार नाही. मला वाटतं की भारतीय अध्यात्म आणि योग हे तेव्हाही सावरकरांना उपयोगी पडलं होतं अंदमानामध्ये, आपल्यालाही ते लॉकडाऊन मध्ये हेल्थ केअर दृष्टीने उपयोगी पडते. मला वाटतं प्रांजली काही म्हणायचं? हो, मी हर्षलचंच म्हणणं पुढे म्हणेल की तर त्यांना खरंच एकटं जावं लागलं होतं, पण जेव्हा गांधीवाद झाला होता तर सुद्धा त्यांनी थोडं मोठ्याने बोल, आवाज येत नाही, मोठ्याने बोल. येतो आता? हा, येतोय. मी हर्षलचंच म्हणणं पुढे नेल थोडं. जेव्हा अंदमानात जर ते एकटे होते तेव्हा त्यांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्याच, पण जेव्हा गांधीवाद झाला होता तेव्हा दादरच्या सावरकर ते राहिले खोलीमध्ये, अंधार खोलीमध्ये राहिले होते. तेव्हा त्यांच्या विषयी मी भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते 26 दिवस होते एकट्या काळ्या खोलीमध्ये, ते कोणालाच भेटायचं नाही, काही करायचं नाही. प्रांजली, तुझा माईक जरा तोंडाजवळ घे, आवाज येत. ते 26 दिवस एकटे होते काळ्या खोलीमध्ये, त्यांनी स्वतःला ठेवलं होतं गांधीवादानंतर. तर तेव्हा मला सुंदराजींनी सांगितलं होतं की त्या 26 दिवस जरी ते होते तरी सुद्धा त्यांची सकारात्मकता जी होती ती खूप होती. आता ती पॉझिटिव्हिटीच आपण घ्यायला हवी, कारण की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळजवळ 12% इंडियन जे आहे ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहे. तर एक पॉझिटिव्हिटी आपण आता ठेवली तर नक्कीच त्याचा आपण बरोबर. दुसरं मी मला एडिशन करायची वाटते की मगाशी हर्षांनी उल्लेख केला कुंडलिनी, तर कुंडलिनी जागृतीचा ही एक योग क्रियेची सर्वोच्च क्षण असतो तो
उच्चतम पातळी असते ती. कुंडलिनी जागृतीचा अनुभव सावरकरांनी स्वतः घेतला होता आणि स्वातंत्र्यपूर्व काळातले जे राजकीय नेते होते त्याचे फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अरविंद घोष यांनी कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेतला होता. याचा मला ते विशेष नमूद करावं असं वाटतं. आणि सावरकरांना एकदा एकाने विचारलं की तुमचा सगळ्यात आवडता ग्रंथ कुठला, तर त्यांनी लगेच सांगितलं की माझा सगळ्यात आवडता ग्रंथ आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेला राजयोग. यातून आपल्याला सावरकरांची अध्यात्माची बैठक आणि त्यांचा योग याच्यावरचा अभ्यास दिसून येतो. पण अर्थात सावरकरांनी त्यांच्या स्पष्टपणे त्यांच्या लेखातून हे मांडलं आहे की अध्यात्म आणि योग ही आपली वैयक्तिक गोष्ट आहे. वैयक्तिक विकासाकरता मानसिक आपलं प्रोत्साहन बुस्टिंग करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करा. अध्यात्मावरती किंवा योगावरती किंवा आपल्यामध्ये अध्यात्मशास्त्र जे आपलं आहे भारताचं त्याच्यावर तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही. राष्ट्राची उभारणी करायचं असेल तर तुम्हाला विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद याचाच अवलंब करायला हवा. मला वाटतं हा जो तारतम्य जो बॅलन्स करण्याचं जे सावरकरांचं एक त्यांचं जे मोठेपण आहे सावरकरांचं कुठल्याही गोष्टीचं, की कुठल्या गोष्टीचा अतिरेक नाही करायचा, जिथली गोष्ट तिथे त्या ठिकाणी लागू करायची. हा मला वाटतं सावरकरांचा गुण सुद्धा आपण सगळ्यांनी काय घ्यायला हवा आणि त्याच्यावरती सखोल मला वाटतं चर्चा करायला हवी. कारण अध्यात्मवादी सावरकरांनी कधी अध्यात्मावर राष्ट्राची उभारणी करायला सांगितलं नाही. अध्यात्मवादी सावरकरांनी आध्यात्मिक म्हणली, अध्यात्मवादी नाही, सावरकरांनी विज्ञाननिष्ठेचा आणि बुद्धिवादाचा पुरस्कार करून त्याचा राष्ट्राची उभारणी त्यावर करा असं सांगितलं होतं. अजून कोणाला आपल्या शेवटच्या आपल्याला काही मला वाटतं 10-15 दादा की मिनिटं हे आहे आहेत? ना, हा जो तुम्ही मुद्दा मांडला कुंडलिनी जागृत करण्याचा, यासाठी सावरकरांविषयी जाणून घ्यायला म्हणजे जर छोटं पुस्तक कोणतं बघायचं असेल, इतर पुस्तकं तर आहेत, पण बाळ सावरकरांचं, शांताराम सावरकरांचं मला वाटते महायोगी सावरकर हे अतिशय महत्वाचे आणि आज ते मला वाटते सावरकर.org वर ते उपलब्धही आहे. ते सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. त्यामध्ये कुंडलिनी जागृताचं सुद्धा ते तिथे नाही उपलब्ध मला वाटतं. ते आपल्याला कारण ते त्याचे कॉपीराईट मध्ये असल्यामुळे तिथे उपलब्ध नाहीये. पण आपण कुठल्याही ग्रंथालयामध्ये आपल्याला सहज मिळू शकतो. हो बरोबर, पण ते आहे पीडीएफ मध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये मिळू शकतो. वेदवतीला वाटतं काही बोलायचं आहे? मानसशास्त्राची आणि फिलॉसॉफी दोन्हीची विद्यार्थिनी असल्यामुळे याचा विचार मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर केला तर आपण स्वतःच्या घरात असून सुद्धा आणि बाहेर जाऊन आपल्याला धोका असताना आपण डिप्रेशन मध्ये जातो. जसं मगाशी प्रांजली म्हणाला की जवळपास 10 ते 12% जनता ही डिप्रेशन मध्ये चाललेली आहे या सगळ्या सिच्युएशन मध्ये. तर आपल्याला सावरकरांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघताना हे लक्षात येतं की डिटर्मिनेशन आणि मोटिवेशन या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात मिळवणं हे किती गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांना आतमध्ये त्रास आहे आणि बाहेर जाऊन खरं तर मुक्तता आहे, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी कधीही जगण्याचा ध्यास सोडला नाही, त्यांनी कधीही कामाचा ध्यास सोडला नाही, राष्ट्रकार्याचा ध्यास सोडला नाही. व्हेअरएज आपण आपल्या घरात आहोत, आपल्याला हे माहितीये की बाहेर जाऊन आपल्याला धोका आहे, तरीही आपल्याला डिप्रेशन येतंय. त्यामुळे आपल्या मानसिक स्थितीचा आणि त्यांच्या मानसिक स्थितीचा कुठेतरी विचार करून स्वतःला समजवण्याची गरज आहे आणि मोटिवेटेड करण्याची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आधी तन्मय बोलेल आणि मग अश्विनीताई बोलतील. तन्मय. हॅलो. मला सावरकरांविषयी 3 मुद्दे मांडायचे आहेत. पहिला म्हणजे थोडक्यात 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही घेणार. येस. पहिलं म्हणजे 1896 साली बोअर वॉर नावाचं युद्ध दक्षिण आफ्रिकेत झालं होतं आणि त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतले अजून उदयाला फारसे न आलेले नेते मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिशांना पूर्ण पाठिंबा दिला होता. तसंच 1885 पासून ते 1905 पर्यंत अनेक काँग्रेस नेत्यांनी ब्रिटिशांची चढाओढ लावून राजनिष्ठा व्यक्त केलेली आहे. ह्या गोष्टी आपण खरं म्हणजे ठामपणे आणि हायलाइट करून सांगितलं पाहिजे. सावरकरांवर जे माफीवीर असल्याचा आरोप करतात त्यांचा प्रतिवाद करताना हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो अजून विरोधकांनी फारसा उचललेला नाही कारण त्यांच्याच अजून फारसं लक्षात आलं नसेल तो म्हणजे पण 1-2दा हिंदूच्या लेखांमध्ये हा येऊन गेलाय की 1876 साली अंदमानातला एक कैदी होता ज्याचं नाव होतं शेर अली आफ्रिदी. हा पेशावर मधला एक खुनी होता आणि खुनाच्या खटल्यात शिक्षा होऊन तो काळ्या पाण्याला आला होता. त्याने तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड मेयो याची हत्या केली होती आणि हा विरोधकांचा आदर्श ह्यासाठी आहे की त्याने आपल्याला अटक करणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नरची हत्या केली पण त्याला माफीनामा नाही लिहिला म्हणजे तो सावरकरांपेक्षा नैतिक उच्च अशी काहीशी त्यांची मांडणी असते जी अजून
तितक्या प्रमाणात त्यांना सुचला नसावा हा मुद्दा, पण हा केला जाऊ शकतो आणि ह्याचा प्रतिवाद सुद्धा आपण केला पाहिजे. दुसरा मुद्दा. आणि हा तिसरा मुद्दा माझा असा आहे की सावरकरांनी येसू वहिनीने लिहिलेलं जे पत्र आहे, हा फक्त मराठीच नाही तर ओव्हरऑल जागतिक साहित्य विश्वातला एक अप्रतिम आणि अद्वितीय असा साहित्य कृतीचा नमुना आहे. ह्याचं कारण असं की 3 भाऊ तुरुंगात आहेत आणि तू आता घरी ये, नाहीतर आपला वंशच राहणार नाही, अशा लिहिलेलं पत्र सावरकर असं म्हणतायत. अमर होयती वंशलता निर्वंशजीचा देशाकरिता. म्हणजे साहित्यात आपण 9 रस अभ्यासतो, शृंगार रस, वीररस, हास्यरस वगैरे. सावरकरांनी हा 10वा रस निर्माण केला आहे, तो म्हणजे राष्ट्रभक्ती रस आणि समर्पण रस. ह्याची दखल जितकी आपण सागरा प्राणतळमळला किंवा जयस्तुतीची घेतो तितकी ह्याची घेत नाही, पण खरं हे अद्वितीय अजोड असं काव्य आहे. धन्यवाद. धन्यवाद. अश्विनी ताई. हॅलो अश्विनी ताई. हॅलो. हा येस येत आहे. हा, मी म्हणत होते की आम्ही इंग्लिश लिटरेचरमध्ये एक कविता अभ्यासली होती जिचं नाव होतं प्रिझनर्स ऑफ शिलॉन. आता त्याचा लेखक कोण होता किंवा कुठले ते नाही, पण ते प्रिझनर्स त्या युद्ध कैद्यांना एका अंधार कोठडीत ठेवलेलं होतं आणि त्या अंधार कोठडीमध्ये त्यांनी त्यांच्या भावांचे मृत्यू पाहिले होते. तिथेच सगळ्यात एक खिडकी होती, जसं त्या आता विभावरी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या डंजनला एक खिडकी होती. त्यातून तो जो लेखक आहे तो म्हणतो की मला बाहेरचं जग कसं आहे हे मी विचार करतोय वगैरे वगैरे, पण जेव्हा त्याची सुटका होते तेव्हा त्याला ती कोठडी सोडून जाण्याची इच्छा होत नाही. या उलट आपण सावरकरांचं बघतो की त्यांचा मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचा एक्स्ट्रीम ऑप्टिमिझम, म्हणजे अगदी टोकाचा आशावाद, की ते इतक्या हाल अपेष्टांमधून गेलेत तरी सुद्धा ते त्यांच्या ध्येयापासून ढळले नाहीत आणि सतत चांगल्याचाच विचार करत राहिलेत. धन्यवाद. अजून मला बोलायचं एक. हा येस. आता मॅडम बोलल्या त्याप्रमाणे सावरकरांची ती तृष्णा जी होती ती काही प्रमाणात पूर्ण झाली असली तरी अजून ती काही प्रमाणात बाकी आहे. आज आंतरराष्ट्रीय याचा विचार केला तर सावरकरांना ही सिंधू नदी जी आहे ती अखंडपणे भारतामध्ये यावी असं वाटत होतं आणि आजही ते शक्य आहे. त्यांचं हे वाक्य आहे, देशाची सीमा चरख्याच्या सुताने तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. आज त्या दृष्टीने आमचं एक ध्येय आहे की प्रत्येक शाळेमध्ये आज जो पीटीचा पिरियड असतो त्यामध्ये शाळेतल्या मुलांना शालेय वयापासूनच सैनिकी प्रशिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून भावी पिढी आपली भारताच्या सैन्य दलात जायला तयार होईल. त्या दृष्टीने आपण विचार करायला हवा असं वाटतं. सावरकरनी ती आजमावायला हवी. धन्यवाद. कल्पेश जोशी यांना काही बोलायचंय. नमस्कार. मला असं सांगायचं की स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेस रत्नागिरीत होते आणि नुसतं रत्नागिरीतच नाही तर त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांचे जे उद्दिष्ट होते, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं, जी प्रतिज्ञा घेतलेली होती त्यापासून ते भरकटलेले नाहीयेत. रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना किंवा अंदमानात असताना ते त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. तिथे जे त्यांच्या सोबत अन्य कैदी होते त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना निर्माण केलेली आहे. काही जणांमध्ये हिंदुत्वाचा विचार नसेल तर त्यांना हिंदुत्व समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे अंदमानात असताना सुद्धा त्यांनी जे धर्मांतरणाचे प्रकार होत होते ते तिथल्या हिंदूंना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत ते त्यांच्या मार्गापासून, त्यांच्या उद्दिष्टापासून कधीही भरकटलेले नाहीये. मग ते कैदी म्हणून असो किंवा बाहेर सामान्य जीवन जगताना असो किंवा स्थानबद्ध असताना असो. रत्नागिरीमध्ये सुद्धा त्यांना ज्यावेळेस त्यांच्या घरावरती धाड पडते, पोलीस येतात तपासणी करण्यासाठी, कारण की लाला लजपत राय यांच्या हत्येनंतर सावरकरांनी एक कविता लिहिली होती आणि ती कविता त्यांचे सहकारी होते मोघे नावाचे, त्यांना ती पाठवली होती आणि त्या कवितेचा उल्लेख त्या हत्येच्या विरोधामध्ये निघालेल्या प्रवास फेऱ्यांमध्ये केलेला होता. विद्यार्थ्यांनी घोषणा केलेल्या होत्या.
हा तर त्यावेळेस शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत कल्पेश, सॉरी थांबावं लागतंय. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. शेवटचा कोणी मुद्दा मांडणार आहे? प्राची, मानसी कोण मांडणार आहे मुद्दा शेवटच्या 2 मिनिटांमध्ये? मला बोलायचंय. हा बोल शांभवी. हा ऍक्च्युली मला अगदी साधं सरळ सोपं असं सांगायचंय की सावरकरांचं एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. ह्या देशासाठी सावरकर अंदमानात राहिले. आपल्याला फक्त घरात राहायचंय. त्यामुळे आपण लॉकडाऊनचे नियम सगळे पाळायला हवेत आणि देशासाठी जर काहीतरी करायचं असेल तर हीच आपल्याला आता एक चांगली संधी मिळाली आहे. त्याचा आपण उपयोग करायला हवा. हीच खरी सावरकरांसाठी श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. बरोबर, धन्यवाद. अजून एक शेवटचा मुद्दा कोण मांडणार आहे 1 मिनिटामध्ये अगदी? केदार त्यांचा बोलतो. हा येस बोल. सावरकर नेहमीच संकटाचं संधीत रूपांतर केलं आणि 11 वर्षाच्या बरोबर. तुरुंगामध्ये कमलासारखं एक मोठं महाकाव्य लिहिलं. तर कुठल्या म्हणजे इष्टापत्ती म्हणावं अशी घटना आहे. कारण जर सपोज सावरकर 11 वर्ष राहिले नसते तुरुंगात तर त्यांच्याकडनं हे काव्य घडलं असतं का? तर कदाचित नसतंही. पण त्यांना त्यावेळेला ती संधी मिळाली आणि त्या संधीत रूपांतर केलं तसं. आणि त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केलेली होती. तर आणि तो स्वदेशीचा जो त्यांनी पुकार केलेला होता त्यावेळेला, तर तोच आत्ता आपल्या देशाला वाचवण्यासाठी सर्वात मोठा सोल्युशन म्हणून पुढे येतोय. तर त्यामुळं त्यांनी त्यावेळेला सांगितलेला जो विचार आहे तो आता सुद्धा काल सुसंगत आहे. आणि लोकल इज व्होकल आणि आत्मनिर्भर भारत भारतीयांनी मी बोलू लोकल फॉर लोकल. हा अनिकेत. वंदे मातरम. मला एवढंच सांगायचं आहे की जे आपण लेख लिहिलेले आहेत ते इतर भाषिकां पुढे सुद्धा जावे यासाठी इंग्लिश आणि मराठी ह्याचे आपण भाषांतर केलं पाहिजे. आपली मंडळी आहेत, मित्रमंडळी असतात त्यांच्याकडून करून किंवा स्वतः आपण करून, जेणेकरून मराठी इतरांपर्यंत सावरकर जास्त जातील. एवढंच मला सांगायचं आहे. मला मी बोलू का 1 मिनिट? हा अगदी शेवटची अर्धा मिनिट आहे. होय होय. सगळ्यात पहिल्यांदा अक्षयजी तुमचं आणि तरुण भारतचे मनापासून धन्यवाद की आपण सगळ्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आमचे विचार मांडता आले. आता सावरकरांच्या या जयंतींनी फेसबुक, व्हॉट्सअप किंवा अन्य प्रसार माध्यमांवर त्यांचे डीपी ठेवणं किंवा त्यांचे फोटो शेअर करून त्यांचे एखाद दुसरे कविता शेअर करणं हे सोपं आहे. पण त्यांचे विचार ज्यांना ते विचार माहिती नाहीयेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ती आपण सगळ्यांनी हाती घ्यायला हवी असं मला वाटतं. जेणेकरून घराघरात सावरकर पोहोचतील. पण यापुढे आपण सगळ्या मनात ठेवूया, मार्गक्रमण करूया. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता आपला या मुक्त चर्चेचा समारोप करतोय. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून याच्यामध्ये सहभागी झाला. तुम्ही तुमच्या लेखाचं योगदानही दिलेलं आहे. विशेषांकामध्ये तुम्हाला हा विशेषांक ई पेपर स्वरूपात MyMTBच्या वेबसाईटवरती वाचायला मिळेल. तुम्ही तो तुमच्या मित्रांसोबत शेअरही करू शकता. मुंबई तरुण भारतचा हा 3रं वर्ष आहे सावरकर विशेषांकाचं. यावर्षी लॉकडाऊनमुळे आपल्या काही निर्बंध असल्यामुळे आपण मोठा सार्वजनिक समारंभ करून प्रकाशन करू शकलो नाही. त्याकरता आपण हा एक ई मुक्त चर्चा किंवा ई प्रकाशन असं म्हणू शकतो आपण, त्याचं आपण आयोजन केलं होतं आणि याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पुन्हा एकदा मी सर्व मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, उपसंपादक विजय कुलकर्णी, सगळं तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रथमेश तांडेल आणि सगळ्या टीमचे आणि आज सहभागी झालेल्या सर्व लेखकांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. आपण इथेच थांबूया आणि तुम्ही MyMTB च्या उपक्रमामध्ये यापुढेही तुमचा सहभाग, तुमचं योगदान देत राहा. वेळोवेळी तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे लेखाच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि MyMTBला सबस्क्राईब करा. धन्यवाद.